शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक विशाल सुतार सर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्वांचं शब्दसुमनाने संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं आणि प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू म्हणजे आज जागतिक कॅन्सर दिवस आणि कॅन्सरचं प्रमाण समाजामध्ये वाढलेले आज आपल्याला दिसून येतं. त्याच्याबद्दल एक जाणीव असावी, जागृती निर्माण करावी विद्यार्थ्याच्या मध्ये, पर्यायाने समाजामध्ये. म्हणून प्राध्यापक विशाल सुतार सरांनी हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम इनिशिएटिव्ह घेऊन राबवित आहेत. त्याचा उद्देश म्हणजे ह्या संदर्भात आपणाला माहिती मिळावी, इत्यंभूत माहिती असावी. त्याची आपण असं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून प्रतिबंध हा महत्वाचा आहे. आपणाला प्रतिबंधात्मक उपाय आणि त्याच्यावरती मार्गदर्शन घेण्यासाठी आपण हा कार्यक्रम राबवत आहोत. म्हणून मी सर्वप्रथम SYBSEच्या विद्यार्थी स्वामी वारंगडे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागतभर मनोगत व्यक्त करावं. स्वामी वारंगडे हा SYBSEचा विद्यार्थी आहे. ओव्हर टू वारंगडे. धन्यवाद सर. येस, थँक्यू. संजीवन ग्रामीण वैद्यकीय व सामाजिक सहायता प्रतिष्ठान संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वंदे. आज आपल्या महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागामार्फत आयोजित जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण सर्वजण या ऑनलाईन गेस्ट लेक्चर साठी जमलो आहोत. प्रथमतः मी सर्वांचे प्राणीशास्त्र विभाग तसेच महाविद्यालयातर्फे मी सहर्ष स्वागत करतो. तसेच जागतिक कर्करोग दिनानिमित्त या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आदरणीय डॉक्टर विनोद सोनावणे सर यांचे मी सहर्ष स्वागत करतो. तसेच आपल्या संस्थेच्या संचालिका तसेच आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉक्टर चेतना पाटील मॅडम यांचे सुद्धा मी प्राणीशास्त्र व महाविद्यालयातर्फे सहर्ष स्वागत करतो. तसेच आजच्या या जागतिक कर्करोग दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला गेला आहे, या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या आदरणीय नम्रता पाटील मॅडम, नम्रता जाधव मॅडम यांचे मी प्राणीशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच प्राणीशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक विशाल सुतार सर यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच या ऑनलाईन गेस्ट लेक्चर साठी उपस्थित असलेले आदरणीय प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे मनपूर्वक स्वागत करतो. तसेच ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे असे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो व पुढील सूत्र मी प्राध्यापक बनसोडे सरांकडे सोपवितो. धन्यवाद. धन्यवाद वारंगडे. अतिशय सुंदर. आणि आपले हे आद्य कर्तव्यच आहे या ठिकाणी आपल्याशी जोडल्या गेलेल्या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत करणं. या ठिकाणी आमच्या संस्थेच्या संचालिका, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर चेतना पाटील मॅडम आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हा सर्वांना शुभ संदेश द्यावा. डॉक्टर चेतना पाटील मॅडम. थँक्यू सर. येस मॅम, येस, थँक्यू व्हेरी मच. गुड इव्हनिंग ऑल. आज आपण इथे वर्ल्ड कॅन्सर डे, टुडे इज ऑन द occasion of World Cancer Day. We are here for the online lecture of cancer. First of all,
I welcome Ms. Namrata Jadhav, ma'am, Department of Zoology, Shivaji University, Kolhapur, for delivering her lecture on today's topic. I welcome her from on behalf of our institution, our management, and I'm very thankful. It's my honor for as a chairperson for today's program. As you know, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, as you know, that cancer is life alternating but not life defining. प्रत्येकाला माहिती आहे की हा जो डिझीज आहे, am I audible, sir? Yes, sir, absolutely. Yes, ma'am, thank you. Yes. Absolutely. People are just they're not just fighting cancer. There is so much more about it. It is not so easy phase of their lives when whenever people are coming to know about this disease. It's not a very easy phase. We have to give them hope and the comfort they need, first of all. असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जेव्हा कुणाला ह्या डिझीज बद्दल कळतं की हे काय आहे, ज्यांच्या कोणाला फॅमिलीमध्ये ज्यांना कोणाला कळतं की आपल्या घरच्यांमध्ये आपल्याला कोणाला कळतं की हा डिझीज झालेला आहे, तर माणूस खूप हादरून जातो. तर आपलं काम आहे की त्यांना एक होप देणं, comfort देणं, because being positive is the most important thing. पॉझिटिव्ह असणं लाईफ मध्ये कुठलीही गोष्ट असू दे, नॉट ओनली अ डिझीज बट पॉझिटिव्हनेस असला तर आपल्याला माहिती असतं की कुठलीही गोष्ट आपण कॉन्कर करू शकतो. सो वेन एव्हर वी कम टू नो अबाउट दिस, वी हॅव टू बी पॉझिटिव्ह. ऑल्सो I like to say, I like to give a message to everyone that at a certain age, medical terms, आपण certain age नंतर मेडिकल चेकअप्स केले पाहिजेत. कारण ही डिझीज आहे, मॅडम डिटेल मध्ये आपल्याला सांगतीलच, पण अर्ली डिटेक्शन ऑलवेज हेल्प्स अस. दिस इज व्हॉट ऑल आय नो. आणि ही एक ना सांगायचं झालं तर एक लढाई असते जी आपण लढून आपण याच्यातून जिंकतो. पण जर कधी जिंकतो, ज्या वेळेस आपण आपल्याला लवकर निदान होतं या आजाराचं, त्याच वेळेस आपण ही लढाई जिंकू शकतो. भरपूर काही याच्यावर बोलण्यासारखं आहे. तर मॅडम आज आपल्याला लाभलेल्या आहेत, ते आपल्याला याच्यावर मार्गदर्शन करतीलच. आणि या डिझीजचा जो काही हे आहे, हे जे आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे, दिस इज द डे टू हेल्प द पीपल who are coming across this deadly disease. So त्यांना वेगळं न टाकता त्यांना आपण साथ दिली पाहिजे, आपला हात दिला पाहिजे. This is what I like to say about today's program, and I'll give my best wishes to Department of Zoology for organizing such a beautiful topic, which is very important to know, म्हणजे ज्याचं ज्ञान आपल्या मुलांना असलं पाहिजे. So I am thankful to Department of Zoology, Suta sir, and for giving me this honor. I'm very thankful. Thank you, sir. Over to you, Bansude sir. थँक यू व्हेरी मच मॅम. खरंच मॅडम, आपण समाजामध्ये वावरत असताना तुम्ही जसं सांगितलात की कुठलाही आजार हा सांगून येत नाही, पण त्या आजार ज्याला झालेले आहे त्याला समजून घेणं, त्याला समाजामध्ये त्याच पद्धतीनं वागवणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याबद्दल जाणीव जागृती असणं आणि त्याच्याबद्दल आपणाला माहिती असणं, आणि सर्व गोष्टी हे अतिशय महत्वाचे आहेत. त्यासोबतच तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल मी तुमचं झुलॉजीच्या डिपार्टमेंटच्या वतीनं मी धन्यवाद देतो. यानंतर आजचे जे व्याख्याते आहेत, आदरणीय नम्रता जाधव मॅडम, यांचं परिचय करून देण्यासाठी मी झुलॉजी
विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक विशाल सुतार सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्याते नम्रता जाधव मॅडम यांचं परिचय करून द्यावं. थँक्यू बनसोडे सर, थँक्यू. येस सर, येस सर, आजची वेलकम सर, थँक्यू. माझा आवाज येतोय का? येस सर, क्लिअरली. ओके, थँक्यू सर. आजचे जे व्याख्याता आहेत त्यांची ओळख करून देण्याची जी तुम्ही संधी दिली मला त्याबद्दल धन्यवाद. आता खरं तर ओळख ही फॉर्मॅलिटी आहे. आजच्या ज्या मला अतिशय आनंद होतोय की आजचे जे व्याख्याता आहेत त्या माझ्या बॅचमेट आहेत, क्लासमेट आहेत आणि स्पेशल मेट आहेत. मिस नम्रता ए जाधव मॅडम, मॅडम जे आहेत ते सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये PhD करत आहेत, रिसर्च स्कॉलर म्हणून काम करत आहेत. मॅडम शिवाजी विद्यापीठाच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत MSc च्या. त्यानंतर मॅडमनी सेट, नेट, गेट या तिन्ही एक्झाम ज्या आहेत त्या क्वालिफाय केलेल्या आहेत आणि त्यांचे वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल रिसर्च पेपर आहेत. मला वाटतंय की एवढी ओळख जी आहे ती पुरेशी आहे. म्हणजे जास्त न वेळ घालवता मी नम्रता जाधव मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आवाज येतोय ना नम्रता मॅडम? Yes, am I audible? ओके. येस मॅम, येस मॅम. Can I share my screen? येस. येस मॅम. Okay. विद्यार्थी मित्रांनो, एक अनाउन्समेंट आहे. मॅडमच्या व्याख्यानानंतर अध्यक्षीय भाषण डॉक्टर विनोद सोनवणे सर यांचं होईल. त्याच्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. कृपया याची नोंद घ्यावी. ओव्हर टू मॅम. Can you see the screen? येस मॅम. Can you see the PPT? येस. Okay, let's start. Yes, So thank you, first of all, good evening all of you. Respected Principal Dr. V.S. Sonawne, Vice Principal Dr. C.Y. Patil, Head Department of Zoology V.S. Sutar sir, and all other teachers and my dear students. My name is Namrata Jadhav, and today on the occasion of World Cancer Day, I am here to talk on the topic cancer. Okay. We all have heard the word cancer. There is no one who has not heard the word cancer. So we all have know something about cancer. पण कॅन्सर म्हणजे नेमकं काय, किंवा तो कशामुळे होतो, तो होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, किंवा ओव्हरऑल कॅन्सर झाला म्हणजे काय झालं, या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार. ओके. सो बिफोर वी स्टार्ट अवर लेक्चर, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक वर्षी कोणताही दिवस असू दे, मग तो वर्ल्ड कॅन्सर डे असू दे किंवा जागतिक हृदय दिवस असू दे, हे वेगवेगळ्या डिसीजेससाठी डेज पर्टिक्युलर ठरवून दिलेले असतात. तर असं का असतं, तर बऱ्याच लोकांना एखाद्या डिसीज बद्दल माहित नसतं, त्याच्याबद्दल जाणीव जागृती नसते. देर इज नो अवेअरनेस अमंग द पीपल. सो टू नो अबाउट द डिसीज, टू नो अबाउट पर्टिक्युलर डिसऑर्डर, हे दिवस साजरे केले जातात. कारण जाणीव जागृती खूप महत्वाची आहे. लोकांना माहितच नसेल की हे असं काही असतं, असा डिसीज असतो, तो कशामुळे होतो, तर लोक अलर्ट राहतील. सो यासाठी हे जनरली दिवस साजरे केले जातात. मग यावर्षीची जर आपण थीम बघितली, यावर्षीची जी थीम आहे ती काय आहे, तर क्लोज द केअर गॅप. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? येतोय मॅम. हा, ओके. यावर्षीची जी थीम आहे ती काय आहे, क्लोज द केअर गॅप. म्हणजे काय, तर आपण जर बघितलं तर इथे दोन पिक्चर्स दिसतात तुम्हाला. वन इज फ्रॉम दी रुरल अँड वन इज फ्रॉम दी अर्बन. म्हणजे ग्रामीण भागात आणि शहरी भागात तुम्हाला हा फरक बघायला मिळतो. ज्या काही हेल्थ बेनिफिट्स असतात, हेल्थ फॅसिलिटीज असतात, हेल्थ केअर सिस्टीम असते, ती ग्रामीण भागातली जर तुम्ही बघितली आणि शहरी भागातली बघितली तर तुम्हाला डिफरन्स कळून येतो. पण हा जो डिफरन्स आहे, तर लोकांना माहीतच नसतं एखादा डिसीज म्हणजे काय आहे. त्यांचं जनरल रुटीन सुरू असतं. पण एखादा डिसीज आहे, तो उद्भवू शकतो, तो कशामुळे होऊ शकतो, जर झाला तर काय काळजी घेतली पाहिजे आणि कुणाला अप्रोच केला पाहिजे, या बेसिकली गोष्टी रुरल एरियामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये माहीत नसतात. मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिक इश्यूज असतील किंवा इकॉनॉमिक डिफरन्सेस असतील, सोशल डिफरन्सेस असतील, जेंडर डिफरन्सेस असतील, त्यामुळे लोकांना या गोष्टी माहीत होत नाही. त्यामुळे यावर्षीची थीम काय आहे, क्लोज द केअर गॅप. म्हणजे ज्या काही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, ज्या काही माहिती अवेलेबल आहे, ज्या काही आपल्याकडे हेल्थ केअरच्या ज्या सुविधा आहेत, सिस्टीम आहे, त्याविषयी लोकांना माहीत व्हायला पाहिजे. आणि जो काही गॅप आहे,
रुरल आणि अर्बन मधला, ग्रामीण आणि शहरी भागातला. मग तो जेंडर इक्वॅलिटी इनइक्वॅलिटी असेल, म्हणजे काही पर्टिक्युलर समाजातल्या लोकांनाच त्याचा लाभ मिळतो, काहींना मिळत नाही, ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस टाकायचं काम यावेळेच्या थीमनं केलेलं आहे. ही बेसिकली 3 इयरची कॅम्पेन इम्पॅक्ट आहे. 2022 जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये रिअलायझिंग दी प्रॉब्लेम, म्हणजे ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे हा याच्यामध्ये यावर्षी आपण बघायचं. मग प्रॉब्लेम कुठला आहे जाणून घ्यायचं असेल तर बेसिकली अवेअरनेस पाहिजे, त्याच्याबद्दल माहित पाहिजे. मग हे 2022 मध्ये ही सगळीकडे ही योजना राबवलेली आहे की लोकांना माहित पाहिजे ही नेमकं प्रॉब्लेम काय आणि हा इश्यू का क्रिएट होतो, आणि हा जो काही केअर डिफरन्सेस आहेत ते आपण फिलअप केले पाहिजे. 2023 मध्ये फोकस कशावर करणार आहे तर युनायटिंग अवर व्हॉइसेस अँड टेकिंग ऍक्शन. प्रॉब्लेम काय आहे हा एकदा कळायला पाहिजे, आणि तो कळाल्यानंतर ऍक्च्युअल त्याच्यावर आपण काय ऍक्शन घेतली पाहिजे त्या गोष्टी कळायला पाहिजेत. आणि the third year is about together we challenge those in power. म्हणजे जर आपल्याला कळालं आपण ऍक्शन काय घ्यायची आणि त्याच्यासोबत आपण गव्हर्नमेंटला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकतो. दिस इज टोटली द 3 year कॅम्पेन फॉर इम्पॅक्ट. हे जनरली आपल्याला माहित पाहिजे की वर्ल्ड मध्ये हा साजरा केला जातो तर कशासाठी केला जातो, ह्यासाठी ही एक फक्त इंट्रोडक्टरी स्लाइड. ओके, सो ऍक्च्युअली आता स्टार्ट करूया की व्हॉट इज कॅन्सर. तुम्हाला सगळ्यांना कॅन्सरचं सिम्बॉल माहिती आहे? व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ कॅन्सर? चुकलं तरी चालतंय, आपण काही इथं करत नाहीये, माहिती होण्यासाठीच आहे हा लेक्चर. Yes, yes, ma'am. It's a symbol of scorpion, ma'am. It is not scorpion, it is cancer. Cancer means crab. खेकडा Yeah. माहिती आहे ना सगळ्यांना? Yeah, yeah. ओके. Yes, yes, yes. सो स्कॉर्पियन मीन्स आपण त्याला विंचू म्हणतो आणि कॅन्सर मीन्स खेकडा. तर ह्याचा जो सिम्बॉल आहे तो इट इज क्रॅब. मी पहिल्या स्लाइडला इथं लावलाय बघा, क्रॅब, खेकडा सगळ्यांना माहिती आहे. तर हा सिम्बॉल असण्यामागे रिझन काय असेल तर क्रॅबच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आणि कॅन्सरस सेलच्या प्रॉपर्टीज आहेत त्या सिमिलर आहेत. त्यामुळे कॅन्सरसाठी क्रॅबचा सिम्बॉल यूज केला जातो. जनरली तुम्हाला तुम्ही वेगवेगळे झोडियक साइन्स वगैरे राशी 12 राशी वगैरे बघितले असतील, त्यातली 4th साइन आहे बघा कॅन्सर, क्रॅब. Yes, 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 ma'am. मग त्याची प्रॉपर्टी काय आहे, क्रॅबची प्रॉपर्टी, खेकडा म्हणजे काय, तो काय करतो. सो द क्रॅब इज द ऑर्गॅनिझम विच कॅन मायग्रेट फास्ट. तो फास्ट मूव्ह होऊ शकतो. इट कॅन होल्ड प्रे व्हेरी टाईटली. जो काही त्याचं भक्ष्य आहे किंवा जे काही तो खाणार आहे त्याला एकदम टाईटली पकडून ठेवतो, सो दॅट द प्रे कॅन नॉट एस्केप. त्याच्या तावडीत एकदा सापडला की तो जाऊ शकत. सिमिलर विथ द केस ऑफ कॅन्सर, वी कॅन से सिमिलर केस विथ द हेल्प ऑफ कॅन्सरस सेल्स. मग कॅन्सरस सेल्सचं प्रॉपर्टी काय इथं मूव्ह फास्ट म्हणजे काय, त्या मायग्रेट खूप फास्ट होतात आपल्या बॉडीमध्ये, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खूप फास्टली मायग्रेट होऊ शकतात, खूप फास्टली ग्रो होऊ शकतात. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी त्या असतात त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ते पेन कॉज करतात. ओके, मग ह्या सिमिलर प्रॉपर्टीज कुणाच्या आहेत, क्रॅबच्या. म्हणून त्याचा सिम्बॉल काय ठेवलेला आहे, क्रॅब. ही जनरल इन्फॉर्मेशन आहे. ओके, सो आता ऍक्च्युली कॅन्सर म्हणजे काय आणि कॅन्सरस सेल्स. कॅन्सर हे आपण जनरल डिसीजला नाव दिलेलं आहे. ओके, हा जो डिसीज आहे तो झाला म्हणजे काय झालं, आपल्या बॉडीमध्ये कॅन्सरस सेल्स तयार झाले. डिफरन्स इज देअर बिटवीन नॉर्मल सेल अँड कॅन्सर सेल. नॉर्मल सेल नॉर्मली फंक्शन करते, बट कॅन्सर सेल इट इज हॅव्हिंग सम काइंड ऑफ प्रॉपर्टी टू बिहेव ॲज अ कॅन्सर. मग एखादी सेल कॅन्सरस सेल झाली असं आपण म्हणतो त्यावेळी नेमकं काय होतं, त्याच्या काहीतरी प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत ना. नॉर्मल सेलच्या काहीतरी प्रॉपर्टीज असतात, तसं कॅन्सरस सेलच्या असणार आहेत की नाही, तर थोड्या वेगळ्या असतात. तर मग काय असतात प्रॉपर्टीज. So the cancer is characterized by loss of control of cellular growth and development. म्हणजे काय, जी काही नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असते आपल्या बॉडीची ती होणार आहे काय, नाही. त्याला कुठेतरी ब्रेक लागतो आणि इट लीड्स टू दी अनकंट्रोल ग्रोथ अँड अबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स. जे काही नॉर्मल सेलचं डिव्हिजन व्हायला पाहिजे ते होत नाही, अबनॉर्मली सेल ग्रो व्हायला लागतात. दे ग्रो लाईक क्रेझिली एकदम ग्रो व्हायला लागतात. एक सर्टन पाथ दिलाय तुम्हाला, त्या पाथला तुम्ही ग्रो व्हायला लागला, दॅट इज नॉर्मल. पण कसंही कुठेही अनलिमिटेड ग्रोथ व्हायला लागते. ओके, दॅट इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॅन्सर. अनादर इज इमॉर्टॅलिटी, अमर. जसं आपण ऐकत आलाय की पूर्वीच्या ज्या काही हेला सेल लाईन वगैरे तुम्ही नाव ऐकलं असेल. ओके, तर त्या सेल लाईन आजही लोक स्टडीसाठी वापरतात, आजही वापरतात. याचा अर्थ काय, दीज आर इमॉर्टल ना. सो ह्या इमॉर्टल आहेत म्हणजे त्या मरू शकत नाही. म्हणजे नेमकं काय हे आता नेक्स्ट आपण
इंडिव्हिज्युअल प्रत्येक स्टडी करणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी काय मेटास्टेसिस. व्हॉट इज मेटास्टेसिस? स्प्रेडिंग ऑफ सेल्स विच कॅन मायग्रेट फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू द अदर पार्ट ऑफ द बॉडी. या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण इन डिटेल स्टडी करणार. ओके, सो फर्स्टली आपल्याला काय बघायला पाहिजे, व्हॉट इज कॅन्सर, आणि तो ऍक्च्युअली इतका प्रकाश झोतात का आलाय, व्हाय इट इज सो फोकस्ड. कारण आता पहिल्या जागी तुम्ही एक 10-20 वर्षापूर्वी जर ऐकलं असेल तर सर्दी, पळसे, खोकला हे कॉमन होतं, आणि आत्ताच्या जगात जर बघितलं तर कॅन्सर, हा ते काय ऐकतोयच आम्ही. 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जर म्हटलं असतं तर अरे बापरे याला कॅन्सर झालं, आणि आता सगळीकडेच ऐकतो. आणि जर आपण वर्ल्ड रँकिंग मध्ये जर बघितलं तर हा सेकंड लार्जेस्ट डिसीज आहे. फर्स्ट रँकला कुठला आहे, हार्ट डिसीजेस आहेत, आणि हा जो कॅन्सर आहे तो वर्ल्ड रँकिंग मध्ये किती नंबरला आहे, सेकंड नंबरला. जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितले तर कॅन्सर डेट्स बाय टाईप वर्ल्ड मध्ये जर बघितलं 2016चं रँकिंग आहे तर वेगवेगळे कॅन्सर्स असतात. तुम्हाला माहिती आहे लंग कॅन्सर आहे, किडनी कॅन्सर आहे, मल्टिपल मायलोमा आहे, किंवा ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर वगैरे. तर ह्या सगळ्याचं जर रँकिंग केलं आणि कुठल्या कॅन्सरने डेथ जास्त होते हे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फर्स्ट रँक कशाचा लागतो, दॅट इज लंग कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर. ओके, हे सगळ्यात जास्त डेथ जर कशाने होत असेल तर दॅट इज बिकॉज ऑफ लंग कॅन्सर और ब्रॉन्कस कॅन्सर और ट्रकियल कॅन्सर. दीज ट्रकियल और ब्रॉन्कस ऑल आर द पार्ट्स ऑफ लंग्स. तुमच्या फुफ्फुसाचे सगळे पार्ट्स आहेत, त्यामुळे लंग फुफ्फुसाचा जो कॅन्सर आहे तो सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल आहे डेथसाठी. ओके, आता ऍक्च्युअल बघूया आपण कॅन्सर म्हणजे काय. तर कॅन्सर बघण्याच्या आधी आपल्याला काही टर्म्स इथं बघितल्या पाहिजे. तर ट्युमर ही एक टर्म आहे. ट्युमर म्हणजे ज्याला तुम्ही गाठ वगैरे म्हणता, आपल्या बॉडीमध्ये एखादी गाठ वगैरे तयार झाली तर दॅट इज ट्युमर. मग सगळेच ट्युमर म्हणजे कॅन्सर असतात का, नाही. ट्युमर ही जनरलाइज टर्म आहे. व्हॉट इज मीन बाय ट्युमर? ट्युमर इज अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स, वी कॉल्ड इट ॲज ट्युमर. And the study of cancer, it is generalized term as oncology. What is oncology? Oncology is branch of medicine which deals with the study of prevention, diagnosis and treatment of cancer. जसं तुम्ही झुलॉजी मध्ये कशाचा स्टडी करता, अॅनिमल्सचा, प्राण्यांचा. मायक्रोबायोलॉजी मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा. ओके, तसं ऑन्कोलॉजी एक सेपरेट मेडिसिनल ब्रांच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कशाचा स्टडी करता, यू स्टडी अबाउट दी कॅन्सर. ओके, ही जनरलाइज टर्म झाली. आता ऍक्च्युअल आपण हळूहळू कॅन्सर कडे जाऊया, म्हणजे तो काय आहे तो जाणून घेऊया. तर जसं मी आता सांगितलं की ट्युमर म्हणजे कॅन्सर आहे का, एखादी गाठ असली म्हणजे कॅन्सरची गाठ आहे का, तर नाही. ट्युमर ही जनरलाइज टर्म आहे. ओके, ट्युमर आर मेनली ऑफ टू टाइप्स. फर्स्ट वन इज बिनाइन ट्युमर अँड सेकंड वन इज मॅलिग्नंट ट्युमर. ओके, मग या दोन्हीचा डिफरन्स काय, आपण कसं ओळखणार कोणता कॅन्सर आहे आणि कोणता नाही. So the first one is benign tumor and second one is malignant tumor. This benign tumor is also called as non-cancerous. Okay, त्याला काय म्हणतात तुम्ही, non-cancerous. And second one is malignant tumor. It is called as cancerous tumor. आता एक्झाम्पल देते आधी आणि मग तुम्हाला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगते, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर त्याची इमेज राहील. ओके, सो व्हॉट इज बिनाइन ट्युमर? एक्झाम्पल मोल्स, वाट्स, तुमच्या बॉडीवर तीळ असेल किंवा चामखीळ वगैरे असतात, दॅट इज अ फॉर्म ऑफ ट्युमर. छोट्या छोट्या गाठी असतात बघा, त्या म्हणजे काय ट्युमर आहे का, नाही. इट इज ट्युमर बट इट इज नॉन कॅन्सरस. ओके, त्याला बिनाइन ट्युमर या कॅटेगरीमध्ये ठेवतात. मग बिनाइन ट्युमरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय देतं, इट इज स्मॉल, स्लो ग्रोईंग, नॉन इन्व्हेसिव्ह, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ते सहसा जात नाही, वेल डिफरन्शिएटेड, त्यातल्या सेल्स ह्या एकाच कॅरेक्टरिस्टिक्सच्या असतात. दे स्टे लोकलाइज, जसं मी आता सांगितलं, जिथं त्यांची अनकंट्रोलेबल ग्रोथ व्हायला लागली ती त्या एरिया पुरतीच मर्यादित असते. They cannot invade or cannot go at the other part of body. Okay, that is benign tumor. जसं मी आता एक्झाम्पल सांगितलं, तुमच्या बॉडीवर तीळ असतील किंवा चामखीळ वगैरे असेल, ते सगळे कशामध्ये येतात, बिनाइन ट्युमर, नॉन कॅन्सरस ट्युमर. अँड सेकंड इज मॅलिग्नंट ट्युमर, इट इज कॅन्सरस ट्युमर. ओके, त्याचे एक्झाम्पल्स जसं मी आता वेगवेगळे एक्झाम्पल सांगितले, लंग कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, हे जनरलाइज कार्सिनोमा किंवा सार्कोमाचे जे वेगवेगळे टाइप्स आहेत ते सगळे कशामध्ये येतात, मॅलिग्नंट ट्युमर. ह्याच्या प्रॉपर्टीज काय, हे ट्युमर कसे असतात, या गाठी कशा असतात, दीज आर लार्ज, फास्ट ग्रोईंग अँड दीज आर इन्व्हेसिव्ह. इन्व्हेसिव्ह मीन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, नेबरिंग सेल्स वर जाऊ शकतात. दीज आर पुअरली डिफरन्शिएटेड, तुम्ही त्यांना लगेच डिफरन्शिएट नाही करू शकत.
and very most important property is that they can metastasize. म्हणजे काय, मेटास्टॅसिस नावाची एक प्रॉपर्टी असते, ती आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहे. तर मेटास्टॅसिस म्हणजे काय होतं याच्यामध्ये, दे मेटास्टेसाइज टू अदर पार्ट्स ऑफ दी बॉडी. म्हणजे एका ठिकाणी जर ट्युमर तयार झाला असेल तर तो तिथल्या सेल्स तिथून मायग्रेट होतात आणि बॉडीच्या दुसऱ्या पार्टमध्ये जातात आणि तिथं परत ट्युमर तयार व्हायला लागतो. दॅट इज कॉल्ड एज मेटास्टेसिस. ओके. ह्याच्यामध्ये कॅन्सरस ट्युमर कुठला आला, मॅलिग्नंट ट्युमर, आणि बिनाइन ट्युमर इट इज नॉन कॅन्सर. ओके, हा बेसिक डिफरन्स आहे. त्या डायग्राम मध्ये पण तुम्ही बघू शकता. या सगळ्या नॉर्मल सेल्स आहेत आणि इथल्या ब्ल्यू कलरने दाखवलेलं काय, अनकंट्रोलेबली ग्रोथ व्हायला लागली त्या सेल्सची. ओके, आणि इथं काय तयार झाला, हा ट्युमर झाला, हा बिनाइन सेल्स. आणि जर तुम्ही मॅलिग्नंट ट्युमर बघितला तर ह्या सेल्स अनकंट्रोलेबली ग्रो होत आहेत, पण ठराविक काळानंतर त्या तिथून मायग्रेट होत आहेत. त्या कुठे जात आहेत, बॉडीच्या अदर पार्ट. ओके, आता बघणार आहे काय आपण, ऍक्च्युअल टाइप्स ऑफ कॅन्सर. म्हणजे आता ट्युमर बाबतीत तुम्हाला कळालं सगळेच ट्युमर काय कॅन्सरस असतात का, नाही. मॅलिग्नंट ट्युमर्स आर कॅन्सर्स. पण कॅन्सरचे टाइप्स काय, जनरल तुम्ही नाव ऐकता ते कुठले ऐकता, लंग कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, कोलन कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, ही सगळी नावं आहेत, ही कॅन्सरची नावं. पण ही कशावर दिलेली आहेत, these all names are given according to the name of the organ. म्हणजे कुठल्या ऑर्गनला झालाय त्यावरून त्याचं नाव दिलं. ही जनरलाइज टर्म झाली कॅन्सरची. पण जर तुम्ही डिपेंडिंग अपॉन द ओरिजिन साइट, म्हणजे तो कॅन्सर कुठून ओरिजिन झाला, मग तो मेसोडर्मल ओरिजिन आहे का एपिथेलियल सेल्स पासून ओरिजिन झालाय, त्याच्यावरून त्याचे टाइप्स पडतात. मेनली टाइप्स किती आहेत, 4, आणि नंतर त्याच्यामध्ये आणखी थोडे इन्क्लूड केले. कुठले कुठले आहेत हे, फर्स्ट वन इज कार्सिनोमा. Carcinoma, approximately 90% of cancer origin from epithelial cells. Epithelial cells म्हणजे काय असतात, तुमच्या बॉडी पार्ट्स वेगवेगळे असतात, त्याचं जे एक्सटर्नल आणि इंटरनल लाइनिंग असतं. ओके, कुठलंही तुम्ही टिश्यू वगैरे बघितला असेल तर ते कवरिंग असतं त्याला, मग ते एक्सटर्नल कवरिंग असेल किंवा इंटरनल कवरिंग असेल, ते कशाचं असतं, इपिथेलियल सेल्सचं असतं. मग ते कुठल्या ऑर्गन मध्ये आहेत त्याच्या इपिथेलियल सेल्स पासून ते जनरेट होतं. मग त्या टाईपचे जे कॅन्सर्स आहेत, मग त्याच्यामध्ये स्किन कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, लंग कॅन्सर आहे, हे सगळे जे सेल्स आहेत ते कुठून ओरिजिन झालेत, इपिथेलियल सेल्स पासून हे ऑर्गन तयार झाले. ओके, मग ह्यापासून ओरिजिन झालेले जे काही कॅन्सर्स आहेत त्याला तुम्ही कशामध्ये इन्क्लूड करता, कार्सिनोमा. 90% कॅन्सर्स कुठले आहेत, दीज आर कार्सिनोमा. सेकंड वन इज सार्कोमा. सार्कोमा म्हणजे काय, मेसोडर्मल इन ओरिजिन. तुम्ही डेव्हलपमेंटल बायोलॉजी 11वी-12वीला शिकला असाल, एक्टोडर्म, एंडोडर्म, मिसोडर्म. मिसोडर्म म्हणजे काय, मिसोडर्मल ओरिजिन असतं. कारण सुरुवातीपासून जर तुम्ही एखादी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बघितली तर सुरुवातीला फक्त 3 लेअर तयार होतात, एक्टोडर्म, मिसोडर्म, एंडोडर्म. एक्टो बाहेरचा, मिसो मधला, एंडो आतला. या 3 लेअर पासून प्रत्येक परत सेल्स डिवाइड होतात, स्पेशलाइज होतात आणि आपल्या बॉडीचे ऑर्गन तयार होतात. त्यातलाच एक कुठला आहे, मिसोडर्मल ओरिजिन आहे. ओके, मग मिसोडर्मल ओरिजिन पासून कुठले कुठले टिश्यूज तयार होतात, कुठले ऑर्गन्स तयार होतात, मसल्स आहेत, बोन्स आहेत. मग त्या पर्टिक्युलर मसल आणि बोनचा कॅन्सर असेल तर तुम्ही त्याला कशामध्ये इन्क्लूड करणार, यू विल इन्क्लूड इट इन सार्कोमा. ओके, आणखी कुठले कुठले आहेत, फॅट्स आहेत, फायब्रस टिश्यू आहेत, त्याचं जर कॅन्सर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, जनरलाइज टर्म इट इज सार्कोमा. ओके, नेक्स्ट इज ल्युकेमिया. ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी, ल्युकेमिया इट इज ब्लड कॅन्सर. सो कॅन्सर दॅट स्टार्ट्स इन ब्लड forming tissues such as bone marrow and cause production of large number of abnormal blood cells. ब्लड म्हटलं की त्याच्यामध्ये ब्लड सेल्स वगैरे आल्या, त्या ब्लड सेल्स अबनॉर्मली ग्रो व्हायला लागतात आणि एंटर दी ब्लड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ब्लड सेल्स कुठे तयार होतात, बोन मॅरो मध्ये, आणि तिथं डिफेक्टिव्ह केस तयार झाली, अनकंट्रोलेबल तिथल्या ब्लड सेल्स तयार व्हायला लागल्या आणि त्या ब्लड मध्ये आल्या, शेवटी कॅन्सर कशाचा होणार आहे इथं, ब्लड कॅन्सर. त्याला तुम्ही काय म्हणता, इट इज ल्युकेमिया. ओके, नेक्स्ट इज लिम्फोमा अँड मायलोमा. तुमच्या बॉडीचे जे काही इम्युन सिस्टीम सेल्स असतात, लिम्फॉइड सेल्स असतील, मायलॉइड सेल्स असतील, त्याचा जर कॅन्सर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता इथं, लिम्फोमा और मायलोमा. जनरलाइज तुम्ही ऑर्गन वरून नाव देता आणि सायंटिफिक टर्म्स मध्ये तुम्ही त्याला कार्सिनोमा आहे का सार्कोमा आहे का ल्युकेमिया, दीज आर सायंटिफिक टर्म्स फॉर दी कॅन्सर. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा असेल तर सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅन्सर, जर्म सेल कॅन्सर. टेस्टिकल किंवा ओव्हरीला जर असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, जर्म सेल कॅन्सर म्हणणार. ब्लास्टोमा एम्ब्रियोनिक टिश्यूचा जर असेल तर ब्लास्टोमा म्हणणार. इथं डायग्राम मध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित कळून येईल. दीज आर कार्सिनोमा, लंग,
सगळ्यांना माहिती आहे फुफ्फुस आहे, ब्रेस्ट आहे, कोलॉन. कोलॉन म्हणजे काय? तुमचा जो इंटेस्टिनल पार्ट आहे त्याचा एंड पोर्शन आला. ओके, दिस इज एंड पोर्शन. त्याचा जर कॅन्सर असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? कोलोन कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर. हे सगळे कशामध्ये इन्क्लूड केले? दीज आर इन्क्लुडेड इन दी कार्सिनोमा. सार्कोमामध्ये फॅट, बोन, मसल याचा असेल तर तुम्ही त्याला सार्कोमा म्हणणार. लिम्फ नोड, तुमच्या बॉडीमध्ये लिम्फ नोड असतात, लिम्फ ग्लँड्स असतात. त्याचं जर कॅन्सर असेल तर इट इज लिम्फोमा. ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर असेल. ओके, दीज आर द टाइप्स ऑफ कॅन्सर. ओके, नेक्स्ट इज हॉलमार्क्स ऑफ कॅन्सर. म्हणजे तुम्ही ओळखणार कसा की हा कॅन्सर झालाय बाबा या व्यक्तीला. त्या कॅन्सरच्या काहीतरी प्रॉपर्टीज असल्या पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मल सेलच्या काही प्रॉपर्टीज असतात आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रॉपर्टीज कुणाच्या आहेत? कॅन्सर सेलच्या. मग त्या कुठल्या आहेत? सो द फर्स्ट वन इज सेल्फ सफिशियन्सी इन ग्रोथ सिग्नल्स, insensitivity to anti-growth signals, tissue invasion and metastasis, limited replicative potential, sustained angiogenesis, and last one is evading apoptosis. आता हे सायंटिफिक टर्म्स आले. आता आपण एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया की या टर्म्स म्हणजे काय आणि कसं ओळखणार आपण कॅन्सर झालाय. तर पहिली प्रॉपर्टी काय सांगितली मी? पहिला हॉलमार्क काय सांगितला? पहिली कॅरेक्टरिस्टिक काय सांगितली? इट इज सेल्फ सफिशियन्सी इन ग्रोथ सिग्नल. तुम्हाला माहिती आहे तुमची जर बॉडीची ग्रोथ व्हायची असेल, मी 11वी-12वीला शिकलाय, ग्रोथ हॉर्मोन नेसेसरी असतात. ओके, हॉर्मोन इज वन एक प्रकार झाला. तसं बॉडीमध्ये वेगवेगळे सिग्नल्स असतात. ते सिग्नल मिळाल्याशिवाय बॉडीचे जे काही वेगवेगळे पार्ट्स असतात ते ग्रो होऊ शकत नाही. त्याला तुम्ही काय म्हणता? इथं ग्रोथ सिग्नल. त्याला वेगवेगळी नावं दिलेली असतात. हे ग्रोथ सिग्नल्स काय करतात? ग्रोथ करायचं काम करतात. ह्या कॅन्सर सेलची प्रॉपर्टी काय? स्वतःची स्वतः ग्रोथ सिग्नल तयार करतात आणि ते इंडक्शन कशाला देतात? स्वतःलाच देतात. म्हणजे आपल्याला आता ग्रो व्हायचंय तर स्वतः सिग्नल येतात, स्वतःच ग्रो व्हायला तयार. ओके, दॅट इज कॉल्ड एज सेल्फ सफिशियन्सी. म्हणजे स्वतःचे स्वतः केपेबल आहेत ग्रोथ सिग्नल तयार करायला. सो द कॅन्सर सेल्स स्टिम्युलेट देअर ओन ग्रोथ. त्यांना दुसऱ्या कोणाची गरज नाही. ते स्वतःच सांगतात आता ग्रो व्हायचं सिग्नल पाठवा. स्वतःलाच सिग्नल तयार करतात, स्वतःलाच पाठवतात आणि अनकंट्रोलेबली ग्रोथ होते त्यांची. 1च्या 2, 2च्या 4, 2:n प्रपोर्शन मध्ये त्या नंबर त्याचा वाढायला. मग सिंपल शब्दात सांगायचं तर तुम्ही 4 व्हीलर वगैरे शिकला असाल तर ऍक्सिलेटरवर तुमचा पाय पडला, गाडी पुढे जाणार की थांबणार? ऑब्व्हियसली पुढे जाणार. म्हणजेच काय? इथं ग्रोथ सिग्नल्स जे आहेत ते कंटिन्युअसली तयार व्हायला लागलेत. म्हणजेच काय? कंटिन्युअस ऍक्सिलरेशन आहे, कंटिन्युअस सेलचा नंबर वाढायला लागला. दॅट मीन्स ऍक्सिलेटर इज ऑन. सिंपल भाषा. दुसरी गोष्ट काय? ऍक्सिलेटरच्या शेजारी काय असणार? तिथं ब्रेक असतो. तुम्हाला माहिती आहे ब्रेकचं काम काय? स्पीड कमी करायचं किंवा थांबवायचं. मग आपल्या बॉडीमध्ये सुद्धा नॉर्मली काय असतात? अँटी ग्रोथ सिग्नल्स असतात. म्हणजे ग्रोथ जशी होते तशी थांबवण्यासाठी सुद्धा सिग्नल असतात. कॅन्सर सेलमध्ये काय? ते रिस्पॉन्सच करत नाहीत अँटी ग्रोथ सिग्नल. दॅट इज इनसेन्सिटिव्हिटी टू अँटी ग्रोथ सिग्नल. कळतच नाही त्यांना थांबायचं आहे. म्हणजेच काय? ब्रेक डोंट वर्क. म्हणजे कंटिन्युअसली त्यांची ग्रोथ सुरूच आहे, कंटिन्युअसली त्यांचं रेप्लिकेशन सुरू आहे, त्यांचा नंबर कंटिन्युअसली वाढत आहे. ओके, मग ऍक्च्युअली नंबर यांचा वाढतच आहे. सेल्स मरतायत का? नाही. का मरत नाहीत? तिसरी प्रॉपर्टी इव्हेडिंग अपॉप्टोसिस. अपॉप्टोसिस सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सेलची डेथ. सेल सगळ्यांना माहिती आहे इंडिव्हिज्युअल एंटिटी. जसं ह्युमन माणूस मेला आपण म्हणतो तसं सेल डेथ, सेल मेली. मग ती सेल मरण्याची जी काही प्रॉपर्टी आहे किंवा जी जनरल सायंटिफिक टर्म आहे त्याला तुम्ही काय म्हणताय? इथं अपॉप्टोसिस म्हणते. अपॉप्टोसिस इज नथिंग बट प्रोग्राम सेल डेथ. इथं काय होतं? कॅन्सर सेलच्या बाबतीत सेल्सना कळतच नाही की आपण मरायचं. सो देर इज नो इफेक्ट ऑफ अपॉप्टोसिस. अपॉप्टोसिस होतच नाही याच्यामध्ये. सेल मरणार आहे का? नाही. त्यामुळे आपण काय म्हणतो? कॅन्सर सेल्स आर इमॉर्टल. त्या मरतच नाही. ओके, नेक्स्ट इज लिमिटलेस रेप्लिकेटिव्ह पोटेन्शियल. म्हणजे सेल वाढायला लागली आहे, सेलचा नंबर वाढायला लागलाय, रेप्लिकेशन व्हायला लागले, जीनचं डुप्लिकेशन व्हायला लागलं. म्हणजेच काय? रेप्लिकेशन कंटिन्युअसली सुरू आहे. त्याला काहीच लिमिट नाही. कंटिन्युअस सेल वाढतायत, ग्रो होत आहेत, नंबर वाढतोय, सेल ग्रो व्हायला लागलाय, सुरूच आहे, लिमिटलेस. ओके, नेक्स्ट इज सस्टेन्ड अँजिओजेनेसिस. अँजिओजेनेसिस, जेनेसिस जनरेशन. अँजिओ ब्लड वेसल्स और ब्लड कॅपिलरीज. नवीन कॅपिलरीज तयार व्हायला लागतात. ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचं एक घर तयार केलंय आणि स्वतःचं जे लागतं ते सगळं स्वतःच्या बॉडीमधूनच घ्यायला लागलं. ओके,
टेलिंग द बॉडी टू गिव्ह इट बॉडी सप्लाय. ते बॉडीला सांगतात की मला आता ब्लड सप्लाय पाहिजे, तुम्ही मला नवीन ब्लड वेसल्स आणून द्या. ओके. नेक्स्ट इज मेटास्टॅसिस. म्हणजे काय? टिश्यू इन्व्हॅजन अँड मेटास्टॅसिस म्हणजे एका ठिकाणी त्या सेलची ग्रोथ व्हायला लागली आणि त्या एका ठिकाणाहून बॉडीच्या दुसऱ्या ठिकाणी जातात. दॅट इज मेटास्टॅसिस. मायग्रेटिंग अँड स्प्रेडिंग टू दी अदर ऑर्गन्स अँड टिश्यूज. एका ठिकाणी झाल्यात. बिनांमध्ये काय बघितलं होतं आपण? बिनांमध्ये एकाच ठिकाणी तयार झाले, पण त्या दुसरीकडे मायग्रेट होतात का? नाही. मायग्रेन मध्ये काय होणार आहे? एका ठिकाणी तयार झाले आणि तिथून त्या ब्लड सप्लाय मधून असेल किंवा लिम्फॅटिक ग्लँड्स मधून त्या बॉडीच्या दुसऱ्या पार्ट मध्ये जातात. तिथं कंटिन्युअसली व्हायला. आता हे सगळं आपण डिटेल मध्ये बघणार आहे वन बाय. एक प्रॉपर्टी याची डिफरन्शिएशन म्हणजे काय? स्टेम सेल्स जनरली तुम्हाला टर्म माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण डिफरन्शिएशन ही सुद्धा एक कॅन्सर सेलची प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये काय होतात? कॅन्सर सेल आहे त्या डिवाइड होतात आणि परत दुसरी कॅन्सर सेल तयार करतात आणि परत इट अंडरगोज डिफरन्शिएशन म्हणजे परत एम्ब्रिओ लाईक सेल, सुरुवातीच्या सेल सारख्या सेल त्या बनतात. ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट काय आहे त्याच्यामध्ये? सेल सायकल जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर बघायला मिळेल कंटिन्युअस रेप्लिकेशन होतं, कंटिन्युअस सेलची अनकंट्रोलेबल ग्रोथ होते म्हणजे काय? तुम्ही सगळे सेल सायकल शिकलाय. G1 फेज, S फेज, G2 फेज, M फेज सगळेजण शिकलाय याच्यामध्ये. डीएनए रेप्लिकेशन जे मगाशी मी सांगितलं लिमिटलेस ग्रोथ होते म्हणजे काय? डीएनएच्या एक कॉपी, एकाच्या दोन असे 4 ह्या सगळ्या तयार व्हायला लागतात. इथं हे सगळं काय होणार आहे? डीएनए मशिनरी तयार होणार आहे. इथं काय होणार आहे? सगळ्या गोष्टी सायटोकायनेसिस वगैरे, परत सेलचं सायटोप्लाझम डिवाइड होणार. म्हणजे ही जी काही सेल सायकल आहे, एका सेल पासून 2 सेल तयार व्हायची जी काही प्रोसेस आहे, मायटोसिस म्हणताय, सेल डिव्हिजन म्हणताय, ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्युअसली सुरू राहते. का? बिकॉज देअर इज गेन ऑफ फंक्शन म्युटेशन. कारण वेगवेगळे पाथवेज असतात आपल्या बॉडीमध्ये, मेकॅनिझम असते. कुठली गोष्ट 1 minute. Dear student, do not start the video, please. Yes, continue, ma'am. ओके. आपल्या बॉडीमध्ये कुठली गोष्ट सहजासहजी होत नाही, त्याच्या पाठीमध्ये एक पर्टिक्युलर मेकॅनिझम असतं. एक सेल आहे तर तिच्या बॉडीच्या आतमध्ये काय होणार आहे? सेलच्या आतमध्ये काय होणार आहे? वेगवेगळे मॉलिक्युल्स असतात. एक दुसऱ्याला ट्रिगर करतो, दुसरा तिसऱ्याला करतो. एक कॅस्केड असते, एक चेन असते आणि त्यामुळे काय होतं? तुम्हाला फायनल रिझल्ट मिळतो. ओके. तसंच ह्याच्यामध्ये रासमॅप पाथवे वगैरे असतात, ग्रोथ पाथवे असतात. ओके. ह्याच्यामध्ये काय? गेन ऑफ फंक्शन म्युटेशन होतं म्हणजे ते कंटिन्युअसली ग्रो व्हायला लागतात सेल्स आणि कंटिन्युअसली एकाच्या 2, 2च्या 4 n नंबर ऑफ सेल्स इथं मल्टिप्लाय व्हायला लागतात. ओके. दॅट इज अनकंट्रोलेबल ग्रोथ ऑफ सेल्स, जी काही सेलची कॅन्सर सेलची प्रॉपर्टी. नेक्स्ट इज सेल्स आर इमॉर्टल. आत्ताच सांगितलं. त्याच्यामध्ये जे काही टिलोमरेज आहे एन्झाइम्स ते कंटिन्युअस वाढायला लागतात. ओके. त्यामुळं सेल डिव्हिजन स्टॉपच होत नाही, मायटोसिस कंटिन्युअस होतं त्याच्यामध्ये आणि सेल अपोप्टोसिस पण होत नाही म्हणजे सेल मरणार आहे का? नाही. सो इमॉर्टॅलिटी इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ कॅन्सर सेल. नेक्स्ट इज जेनेटिकली अनस्टेबल. जीन्स जर बघितले, डीएनए जर बघितला किंवा डीएनएचं कंपोजिशन ज्याला तुम्ही म्हणताय, क्रोमोझोम्स बघितले, गुणसूत्र म्हणता ना तुम्ही त्याला, तर ते जर क्रोमोझोम्स बघितलं तर त्या क्रोमोझोम मध्ये तुम्हाला अबनॉर्मॅलिटी दिसून येते. जो काही नॉर्मल नंबर आहे क्रोमोझोमचा तो एकतर कमी होतो किंवा जास्त होतो किंवा जे काही स्ट्रक्चर आहे ते आहे असं राहत नाही. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चरल अबनॉर्मॅलिटी दिसते, न्यूमेरिकल अबरेशन्स दिसतात. हे का दिसतं सगळ्या गोष्टी? आपल्या बॉडीमध्ये डीएनए रिपेअरिंग मेकॅनिझम आहे. जर डीएनए आपला डॅमेज झाला तर त्याला रिपेअर करणारे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. डीएनए रिपेअर सिस्टीम आहे. जसं तुमची गाडी बंद पडल्यावर तुम्ही त्याला गराजमध्ये घेऊन जाता. ओके. तसं आपल्या बॉडीमध्ये एखादा डीएनए डॅमेज झाला तिथं डीएनए रिपेअर सिस्टीम येते. ते सगळं डीएनए जोडायचं काम करते. कुठं चुकलंय, काय बरोबर करा, म्हणजे सगळं डीएनए रिपेअर करून देते. ती डीएनए रिपेअर सिस्टीम झाली आपल्या बॉडीची. पण ती डीएनए रिपेअर सिस्टीमच इथं काम करत नाही. म्हणजे काय? लॉस ऑफ फंक्शन. त्यांचं फंक्शनच ते लॉस्ट होऊन जातं तिथं. मग डीएनए रिपेअरच नाही झाला तर तुमचे जे काही डीएनए आहे तो आहे असं स्टेबल राहील का? बेसिक आहे, तो स्टेबल राहणार नाही. सो दिस कॅन्सरस सेल्स आर जेनेटिकली अनस्टेबल. नेक्स्ट प्रॉपर्टी काय? लॉस ऑफ अँकरेज डिपेंडन्स. ज्या काही तुमच्या नॉर्मल सेल्स असतात, नॉर्मल सेल्सला ग्रो व्हायचं असेल तर त्यांना काय लागतं? एक सबस्ट्रॅटम लागतं, एक काहीतरी सरफेस लागतं. मग ह्या सरफेसवर सेल्स ग्रो व्हायला लागतात, त्याच्यावर दुसऱ्या सेल्स ग्रो व्हायला लागतात, म्हणजे काहीतरी एक आधार लागतो. ओके. ही नॉर्मल सेल्सची प्रॉपर्टी झाली. कॅन्सरस सेलच्या बाबतीत काय? त्यांना कुठल्याही सरफेसची गरज नाही. पूर्ण इकडे 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 कसेही तुम्ही त्याला एखाद्या ट्यूब मध्ये किंवा एखाद्या फ्लास्क मध्ये ठेवलं तर त्याला कुठल्याही सरफेसची गरज नाही. ते कॅन गो अनकंट्रोलेबल. सो दॅट इज वन ऑफ द प्रॉपर्टी.
दे डोंट रिक्वायर एनी अँकरेज किंवा त्यांना कुठलाही सरफेसची गरज नाही. दॅट इज लॉस ऑफ अँकरेज डिपेंडन्स. ओके, नेक्स्ट इज लॉस ऑफ कॉन्टॅक्ट इनहिबिशन. कॉन्टॅक्ट इनहिबिशन म्हणजे काय? जर तुम्ही एखादी डिश घेतली आणि त्याच्यामध्ये नॉर्मल सेल लाईन जर तुम्ही ग्रो केली आणि त्यातल्या थोड्याशा सेल तुम्ही काढून घेतली, ओके, तर ही राहिलेली एम्प्टी स्पेस आहे, म्हणजे काही गॅप आहे, ती फील केली जाते. कशी फील केली जाते? ज्या आसपासच्या जे सेल आहेत त्या काय करतात, त्यांना कळतं की आपल्या शरीराच्या सेल्स गेले. ओके, जसं तुम्हाला जखम झाल्यावरती जखम भरून येते, म्हणजे काय होतं, तिथल्या ज्या काही सेल्स आहेत आसपासच्या त्या परत तिथं ग्रो व्हायला लागतात ना, आणि ती जागा फिल करून टाकतात. ओके, ती गॅप काय करतात, फिल करून टाकतात. मग त्याच्यापेक्षा वर जास्त येतात का? एवढी इथं जर गॅप असेल तर एवढी येते का तुमची जखम भरून? नाही. सेम नॉर्मल सेल मध्ये काय होणार आहे, इथं जेवढी गॅप आहे तेवढीच फिलअप होते. ओके, आणि आता कळलं बाकीच्या सेल्सना की आता आपल्याला वाढायला इथं जागा नाही आहे, त्या काय करतात, ग्रो व्हायचे स्टॉप करतात. दॅट इज नॉर्मल फंक्शन. पण कॅन्सर सेलच्या बाबतीत काय, त्यांना कळतच नाही की कुठं थांबायचं. आपण मल्टिप्लाय व्हायला किंवा ग्रो व्हायला कुठे थांबायचं त्यांना कळतच नाही, त्यामुळे त्या कंटिन्युअसली ग्रो व्हायला लागतात. इथं दिसतं बघा तुम्हाला पूर्ण पुंजका तयार झाला. दॅट इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ कॅन्सर सेल, दॅट इज लॉस ऑफ कॉन्टॅक्ट इनहिबिशन. त्यांना कळत नाही कॉन्टॅक्ट इनहिबिट करायला पाहिजे हे त्यांना कळत नाही, त्यामुळे त्या अनकंट्रोलेबली ग्रो व्हायला लागतात. सेम विथ डेन्सिटी डिपेंडंट, म्हणजे किती डेन्सिटी आहे सेलची, पर्टिक्युलर डेन्सिटी झाल्यावर सेल ग्रो व्हायचे स्टॉप होतात, पण त्यांना कळत नाही, त्यामुळे डेन्सिटी वाढायला लागले ते स्टॉप होत नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी जी मगाशी म्हटलं आता आपण डिस्कस करणार आहे ती कुठली, मेटास्टॅसिस. खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. जनरली तुम्ही म्हणता की एखाद्या लास्ट स्टेजला कॅन्सर गेलाय, म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये पसरलाय, ही जनरलाइज टर्म वापरतात बघा लोकल भाषेमध्ये. तो पसरलाय बॉडीमध्ये म्हणजे काय, तिथं मेटास्टॅसिस झालं. म्हणजे मेटास्टॅसिस म्हणजे काय, तर ते आता आपण बघणार. इथं काय होतं मेटास्टॅसिस मध्ये, कॅन्सर सेल्स ब्रेक अवे फ्रॉम ओरिजिनल ट्यूमर. जो प्रायमरी मॅलिग्नंट ट्यूमर आहे तिथून सेल्स काय होतात, डिटॅच होतात, आणि त्या कुठे जातात, दे ट्रॅव्हल थ्रू ब्लड और लिम्फॅटिक सिस्टीम टू फॉर्म न्यू ट्यूमर इन अदर ऑर्गन्स और टिश्यू ऑफ दी बॉडी. म्हणजे एका ठिकाणाहून त्या काय होतात, डिटॅच होतात आणि तुमच्या ब्लड व्हेसल्स असतील किंवा लिम्फॅटिक सिस्टीम्स असतील तिथून कुठे जातात, बॉडीच्या दुसऱ्या पार्टमध्ये जातात आणि तिथं परत त्यांचं बस्तान बसवतात आणि तिथं परत ग्रो व्हायला लागतात. ओके, आता ऍक्च्युअल काय होतं बघा, इथं दिसतं बघा तुम्हाला या डायग्राम मध्ये, पर्टिक्युलर एक स्पेस आहे, तिथं सेल्स कॅन्सर सेल ग्रो व्हायला लागल्यात, त्यांचा ट्यूमर फॉर्म झालाय आणि त्या काय करतात, इथून जवळची काही ब्लड व्हेसल्स असते तिथं जातात आणि त्या ब्लड व्हेसल्स मधून किंवा लिम्फॅटिक सिस्टीम मधून बॉडीच्या एकदम दुसऱ्या पार्टमध्ये जातात आणि तिथं परत ग्रो व्हायला लागतात. एक एक्झाम्पल घेतलं, जर लंग कॅन्सर आहे सपोज, तर लंग मधले जे काही ट्युमर्स आहेत तिथल्या सेल्स काय करतात, तिथून ब्लड व्हेसल मध्ये जवळच्या किंवा लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये एंटर करतात आणि त्या ब्लड मधून तुम्हाला माहिती आहे ब्लडचा सप्लाय पूर्ण बॉडीमध्ये असतो. त्या ब्लड मधून सपोज त्या कुठे किडनीला जातील किंवा कुठल्या तरी इंटेस्टिनल पार्टला जातील आणि तिथं त्या परत डिसाइड होतात, तिथं थांबतात आणि तिथं परत ग्रो व्हायला लागतात. दॅट इज मेटास्टेसिस. म्हणजे प्रायमरी ओरिजिन कुठं आहे, एका टिश्यू मध्ये, पण त्या तो पार्ट सोडून परत दुसऱ्या आणि बॉडी पार्ट मध्ये जातात. दॅट इज मेटास्टॅसिस. ओके, मायग्रेशन ऑफ प्रायमरी cancerous cells from one part of the body to the distant part. Distant म्हणजे काय, लांबच्या दुसऱ्या कुठल्या तरी बॉडी पार्ट मध्ये जाऊन त्या तिथं परत ग्रो व्हायला लागतात. दॅट इज कॉल्ड ॲज मेटास्टेसिस. ओके, आता ह्याच्यामध्ये मेटास्टेसिस मध्ये परत जर तुम्ही टिश्यूचं स्ट्रक्चर बघितलं तर इथे तुम्हाला दिसेल बघा, ह्या सगळ्या ब्लू कलर मध्ये आहेत, ह्या सगळ्या काय कॅन्सर सेल्स. ओके, आणि इथं हे काय, एक ब्लड कॅपिलरी आहे. ह्या कॅन्सर सेल आहेत आणि ब्लड कॅपिलरी आहे. मग ह्यांना इथं जायला डायरेक्टली जागा आहे का? जर तुम्ही सेलचं स्ट्रक्चर वगैरे बघितलं किंवा टिश्यूचं स्ट्रक्चर बघितलं तर इथं सेल असेल आणि ब्लड वेसल्स वगैरे असेल तर कनेक्टिव्ह टिश्यू असतात. ते कनेक्टिव्ह टिश्यू काय करतात, ती जागा फिल करतात. मग आता मी इथं आहे आणि तुम्ही तिथं आहे आणि मला ब्लड वेसल, सपोज आय एम अ कॅन्सर सेल आणि आय वॉन्ट टू गो टू दी ब्लड वेसल, मला तिथं जायचंय पण मला डिरेक्टली जाता येतं का? नाही. मध्ये काय सगळे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, थोडक्यात एक एक्झाम्पल घ्या, काहीतरी जाळं आहे, ते जाळं म्हणजे कशाचं असणार आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचं असणार आहे. मग त्याच्यामध्ये कोलॅजन असेल, वेगवेगळे मॅट्रिक्स प्रोटीन्स असतात, ते असतात. मग ते जाळं तोडून मला डिरेक्टली जाता येईल का? नाही. ते कट करायला पाहिजे ना. ते कट करायचं काम कोण करणार आहे, एक एन्झाईम आहे. ते कुठलं आहे, मॅट्रिक्स मेटॅलोप्रोटीनेज. ते काय करतात, ते जे काही मॅट्रिक्स रिजन आहे, कोलॅजन आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याला कट करतात.
मग ते जाळं जर कट केलं तर तुम्हाला जायला जागा मिळेल ना. मग हे कोण सिक्रेट करणार आहे? कॅन्सर सेल सिक्रेट करतात. त्यामुळे ज्यांना कॅन्सर झालाय त्यांच्यामध्ये हे मॅट्रिक्स मेटॅलोप्रोटीनेज जास्त प्रमाणात सिक्रेट होतं. म्हणजे एक लक्षात घ्या की ह्या कॅन्सर सेल स्वतःचा रस्ता स्वतः तयार करतात. मला ग्रोथ व्हायची आहे ना, माझी ग्रोथ करायची आहे ना, मी स्वतः ग्रोथ सिग्नल देणार, मी स्वतः बाकीचे एन्झाईम सिक्रेट करणार, मी दुसऱ्या ब्लड वेसलला सांगणार की मला आता ब्लड सप्लाय पाहिजे, तू आणून दे. म्हणजे मॅनेजिंग कुठं आहे यांचं? स्वतःच स्वतःकडेच. ओके, सो वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रोटीनेज इट इज मॅट्रिक्स मेटॅलोप्रोटीनेज. ओके, इथे दाखवल्या बघा याच्यामध्ये हे सगळे लाईन्स दिसतात, ह्या सगळ्या काय हे मॅट्रिक्स आहे. इथून हे कॅन्सरस सेल्स कुठे जायला लागलेत? सगळे ब्लड वेसल्स झाले. ओके, हे कशामुळे पॉसिबल झालंय? मॅट्रिक्स मेटॅलोप्रोटीनेजेस. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी कुठली आहे याची? अँजिओजेनेसिस. जसं मी मगाशी सांगितलं, जेनेसिस जनरेशन, अँजिओ म्हणजे काय? ब्लड वेसल्स असतील किंवा ब्लड कॅपिलरीज असतील. नवीन ब्लड कॅपिलरीज किंवा नवीन ब्लड वेसल्स इथं तयार होतात. कशा तयार होत असतील? या इथं ट्युमर दिसतो बघा तुम्हाला. हा ट्युमर काय करणार आहे? वेगवेगळे ग्रोथ फॅक्टर सिक्रेट करतात. म्हणजे इथून ग्रोथ फॅक्टर सिक्रेट होणार आहे. आणि ते कुठले ग्रोथ फॅक्टर आहेत? वेसिक्युलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर, त्याच्या नावामध्येच आहे. जे काही बॉडीमधले ब्लड वेसल्स आहेत त्या ब्लड वेसलचं लाइनिंग कशामध्ये असतं? इथं दिसतं बघा खाली, ही रेड कलरची दिसते, ही काय? ब्लड वेसल आहे. ओके, आणि त्या ब्लड वेसलच्या लाइनिंगला काय असतात? एपिथेलियल सेल्स असतात. त्या काय तयार करतात? ब्लड वेसल तयार करतात. मग इथल्या सेल ज्या आहेत, ट्युमर सेल्स आहेत किंवा कॅन्सरस सेल आहेत, त्या काय करतात? VEGF सिक्रेट करतात. ते कुठं जातं? ह्या ब्लड वेसलकडे जातं. आणि त्या ब्लड वेसल्स मधल्या ज्या काही एपिथेलियल सेल्स आहेत त्यांना सिग्नल मिळतो की आता आपल्याला आणखी ग्रो व्हायचं. ह्या ब्लड वेसल पासून काय निघणार आहे? परत छोटे छोटे कॅपिलरीज निघतात. इथं दिसतंय बघा, त्या कुठं जातात? त्या ट्युमर पर्यंत जातात. ब्लड कशासाठी लागतं? ब्लड पासून काय मिळतं आपल्याला? जे काही प्रत्येक सेलला रिक्वायर्ड ऑक्सिजन आहे किंवा ग्लुकोज आहे, या सगळ्या गोष्टी, न्यूट्रिएंट्स आहेत, हे सगळं कशासाठी लागतं? सेलच्या ग्रोथसाठी लागतं. हे कुठून मिळणार आहे? सगळं ब्लड मधून मिळणार आहे. या ट्युमरला जर ग्रो व्हायचं असेल तर त्यासाठी ऑक्सिजन पाहिजे, ग्लुकोज पाहिजे, बाकीचे न्यूट्रिएंट्स पाहिजे. ते कुठून मिळणार आहे? ब्लड मधून मिळणार. मग ह्या ट्युमर पर्यंत ब्लड यायला पाहिजे. ब्लड कसं येणार? ब्लड वेसल मधून येणार. मग ते ब्लड वेसल स्वतःपर्यंत स्वतः तयार करण्यासाठी हे VEGF सिक्रेट करतात. आणि या ब्लड वेसल पासून परत छोट्या छोट्या कॅपिलरी निघून कुठे येतात? ट्युमरला जॉईन होतात. म्हणजे स्वतःचा ब्लड सप्लाय स्वतः त्यांनी जनरेट केलाय. म्हणजे ज्या काही या ब्लड कॅपिलरीज आहेत त्या स्वतः इथं तयार झाल्यात. का तयार झाल्या? आणि तसा सिग्नल दिलाय. कुणी दिलाय? ट्युमर सेल्सनी दिलाय, कॅन्सरस सेल्सनी दिलाय. सो अँजिओजेनेसिस सुद्धा तुम्हाला कॅन्सर सेल्स मध्ये बघायला मिळतं. हे कधी बघायला मिळतं? लेटर स्टेजेस. जसं स्टेज पुढे जाईल तसं तसं तुम्हाला ह्या अँजिओजेनेसिस तुम्हाला बघायला मिळतं. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे कॅन्सर सेलची? इन्क्रीज ग्लायकोलायसिस. तुम्हाला माहिती आहे ग्लायकोलायसिस ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. कशासाठी लागतं ग्लायकोलायसिस? का होतं? एनर्जी प्रोडक्शनसाठी. तुम्हाला माहिती आहे की बॉडीमध्ये कुठली गोष्ट व्हायची असेल, आपल्या बॉडीमध्ये ATPच्या फॉर्म मध्ये आपल्या बॉडीला एनर्जी पडते. ओके, मग ती कशी तयार होणार आहे? ग्लुकोज पासून. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर एनर्जी आपल्या बॉडीला मिळते. आपण म्हणतो नंतर. मग एनर्जी का पाहिजे? कारण या कॅन्सरस सेलला डिवाइड व्हायचं आहे, ग्रोथ करायची आहे, मल्टिप्लिकेशन व्हायचे, या सगळ्यासाठी एनर्जी पाहिजे. मग ती एनर्जी कुठून येणार आहे? ग्लुकोज पासून येणार आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली काय होतं? बॉडीमध्ये जे काही ग्लायकोलिसिस आहे त्याचा रेट वाढतो. त्यामुळे तुम्हाला कॅन्सरस सेल्समध्ये किंवा ज्या पेशंटला कॅन्सर आहे त्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस जास्त झालेलं दिसून येतं. ओके, नेक्स्ट इज इन्क्रीज रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन. जसं मी मगाशी सेल सायकलमध्ये सांगितलं की रेप्लिकेशन जास्त व्हायला लागतं याच्यामध्ये. का? सेलचा नंबर वाढायला लागला, डीएनए रेप्लिकेट व्हायला पाहिजे, डीएनएचं पण डिव्हिजन व्हायला पाहिजे ना, म्हणजेच काय? डीएनए रेप्लिकेट व्हायला पाहिजे. ओके, नेक्स्ट इज एन्झाईम अल्टरेशन्स. जे काही नॉर्मल एन्झाईम्स आहेत बॉडीमध्ये ते अल्टर्ड होतात, ते व्यवस्थित बिहेव करत नाही. वेगवेगळे प्रोटीएजेस असतात, जसं मी मगाशी मॅट्रिक्स मेटॅलोप्रोटीएजेस सांगितलं त्या पद्धतीने. ह्या काय झाल्या? सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. कशाच्या? कॅन्सरस सेलच्या. कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यामध्ये? इन्व्हाजन एक आहे. इन्व्हाजन म्हणजे काय? नेबरिंग टिश्यू मध्ये जाऊन हे कॅन्सरस सेल्स ग्रो व्हायला लागतात. आणि मेटास्टेसिस म्हणजे काय? बॉडीच्या दुसऱ्या पार्टमध्ये जाऊन ते ग्रो होतात. ओके, मेटास्टेसिस आहे. त्यानंतर अँजिओजेनेसिस आहे. हे दोन प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवल्याच पाहिजे. कशा बाबतीत? कॅन्सरच्या बाबतीत. आणि बाकीच्या पण ह्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे कॅन्सर म्हटलं की डोळ्यासमोर आपल्या काय येणार आहे?
अनकंट्रोलेबल ग्रोथ व्हायला लागली. पण ती अनकंट्रोलेबल ग्रोथ होते आणि कशी होते त्यासाठी या बाकीच्या प्रॉपर्टीज. ओके, आता हे सगळं प्रॉपर्टीज बघितल्या आपण, पण ह्याच्यामध्ये जीन लेवलला जर बघितलं तर वेगवेगळे जीन्स इन्व्हॉल्व्ह असतात. मेन 2 जीन्स आहेत. कुठले कुठले? प्रोटो ऑन्कोजीन आणि दुसरा आहे ट्युमर सप्रेसर जीन. त्यात काय अवघड नाही आहे, फक्त नाव फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला, आणि मी सिम्प्लिफाय करून सांगते तुम्हाला. प्रोटो ऑन्कोजीन, ऑन्को म्हणजे मगाशी काय सांगितलं होतं? ट्युमर. म्हणजे त्याच्या नावातच आहे ऑन्कोजीन, त्या जीनमुळे ट्युमर होत असणार आहे ना. मग प्रोटो ऑन्कोजीन, तर आपल्या नॉर्मल सेल्स मध्ये सुद्धा हे प्रोटो ऑन्कोजीन असतात. मग आपल्याला का कॅन्सर होत नाही नॉर्मली? का? कारण हे प्रोटो ऑन्कोजीन इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. ते ऍक्टिव्ह असतात का? नसतात. तसंच नॉर्मल सेल्स मध्ये आपल्या काय असतात? ट्युमर सप्रेसर जीन असतात. ट्युमर होऊ न देण्यासाठी, त्याला सप्रेस करण्यासाठी जीन्स असतात. ते ऍक्टिव्ह असतात का इनॅक्टिव्ह असतात? ऍक्टिव्ह असतात ऑब्व्हियसली, कारण ते ट्युमरला सप्रेस करतात, त्यामुळे ते ऍक्टिव्ह असतात. हे नॉर्मल सेलमध्ये झालं. पण ज्यावेळी एखादं रेडिएशन येईल किंवा युव्ही ला तुम्ही एक्सपोज व्हाल किंवा केमिकल कार्सिनोजेन्स असतात, ओके, तर जर तुम्ही एक्सपोज झाला तर काय होऊ शकतं? हे जे काही प्रोटो ऑन्कोजीन आहेत ते ऍक्टिव्ह होतात. आधी इनॅक्टिव्ह होते ना, ऑन्कोजीन आहेत, इनॅक्टिव्ह होते. मग ह्या वेगवेगळ्या कॉजेसमुळे, केमिकल्स असतील किंवा वेगवेगळे व्हायरस असतील किंवा वेगवेगळे रेडिएशन्स असतील, त्याच्यामुळे ते काय होतात? ऍक्टिव्ह होतात. आणि ते ऍक्टिव्ह झाल्यामुळे काय होणार आहे इथं? ऑब्व्हियसली ती सेल कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? ट्रान्सफॉर्म सेल म्हणजे ट्युमर सेलमध्ये कन्वर्ट होणार आहे. ट्युमर तयार होणार आहे त्याचं. कळलं? सो द कॉन्स्टंट ग्रोथ सिग्नल इफ प्रोटो ऑन्कोजीन इज डॅमेज अँड अल्टर टू ऑन्कोजीन. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? ऑन्कोजीन मध्ये होणार. हे कधी? हे रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स आहेत त्याला. रेडिएशन, युव्ही, कार्सिनोजन कशामुळे पण होऊ शकतं ते आपण सांगू शकत नाही की पर्टिक्युलर ह्याच्यामुळेच झालं. ओके, ट्युमर सप्रेशन जीनच्या बाबतीत काय? ते सप्रेस करतात जीन, ते ऍक्टिव्ह आहे. पण अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे, युव्ही असेल, कार्सिनोजेन्स असतील, त्याच्यामुळे काय होतं? त्याची ऍक्टिव्हिटी लॉस होते. ओके, मग ती लॉस झाल्यामुळे काय होणार आहे? ट्युमर सप्रेस होईल का? नाही. ट्युमर सप्रेस होणार नाही म्हणजे काय? ट्युमर वाढायला लागणार, कॅन्सरस सेल्स इथं वाढायला लागणार, म्हणजेच काय? अनकंट्रोलेबल ग्रोथ होणार. म्हणजे या सेल कशामध्ये आता कन्वर्ट होणार आहे? त्याच्यामध्ये कॅन्सर सेल्स. ओके, म्हणजे बेसिक टर्म काय? ऑन्कोजीन. ऑन्कोजीन आपल्या बॉडीमध्ये आहेत, त्याच्यामध्ये गेन ऑफ फंक्शन म्युटेशन. इनॅक्टिव्ह आहेत पण ते ऍक्टिव्ह झालेत, गेन ऑफ फंक्शन झाले त्यांचं, त्यामुळे ते कशामध्ये काय झालेत? ऑन्कोजीन. त्यामुळे तिथल्या सेल्स काय म्हणून बिहेव्ह व्हायला लागलेत आता? ऍज अ कॅन्सर सेल. ओके, त्यामुळे ट्युमर तयार होणार. त्यामुळे याला बॅड जीन म्हणतात, बॅड कॉप्स आहेत, बॅड जीन्स. नेक्स्ट इज ट्युमर सप्रेशन. आता जे सांगितलं तुम्हाला, ट्युमर सप्रेस करणार आहे, गुड जीन आहे, पण त्याचं फंक्शनच लॉस झालं, लॉस ऑफ फंक्शन म्युटेशन. हे वेगवेगळे कॉजेस आहेत त्याचे. सुरुवातीची स्टेज याच्यामध्ये काय होतं? स्मॉल इन्व्हेसिव्ह स्मॉल मास और ट्युमर हॅज बीन फाउंड. एकदम छोटासा साईज मध्ये एकदम लहान असलेला ट्युमर इथं तयार झालेला दिसतो. देयर इज नो स्प्रेड टू लिम्फ नोड और अदर टिश्यूज. शेजारचे जे काही टिश्यूज आहेत किंवा आसपासच्या ब्लड वेसल्स आहेत तिथं तो जात नाही, कारण तो आहे त्या ठिकाणी छोट्या फॉर्म मध्ये. ओके, समटाइम्स इट इज कॉल्ड ॲज अर्ली स्टेज. म्हणजे स्टेज अर्ली स्टेज 1 मध्ये काय असणार आहे? लोकलाइज आहे, छोटाच आहे, आपल्या जागीच आहे, दुसरीकडे कुठे गेलेलं नाही. त्यामुळे त्या स्टेजला काय म्हणणार आहे तुम्ही? तो कॅन्सर कसा आहे? अर्ली स्टेज कॅन्सर. त्यानंतर नेक्स्ट स्टेज आहे स्टेज 2 कॅन्सर. इट इज लोकलाइज्ड. म्हणजे आता आपली जागा सोडून तो एक शेजारच्या वेगवेगळे टिश्यूज आहेत तिथं जायला लागला, तिथं स्प्रेड व्हायला लागला. इट इज कॉल्ड ॲज लोकलाइज्ड. म्हणजे काय? कॅन्सर हॅज स्टार्टेड टू अफेक्ट नियर बाय टिश्यू. म्हणजे त्या मेन टिश्यूच्या शेजारी आता तो जायला लागला, तिथे इन्व्हॅजन व्हायला लागले. मास मे हॅव ग्रोन इन साईज. म्हणजे आधी जो लहान मास होता तो आता त्याची साईज थोडी थोडी वाढायला लागली. का? मल्टिप्लिकेशन व्हायला लागले, ग्रोथ व्हायला लागले, त्यामुळे आधीच्या साईज पेक्षा आता ट्युमरची साईज वाढायला लागली आणि आसपासच्या टिश्यू मध्ये तो इन्व्हेड व्हायला लागले. ओके, नेक्स्ट इज रिजनल स्प्रेड. लोकल, रिजनल, आसपासच्या परत टिश्यू मध्ये तो जायला लागला. दॅट इज रिजनल स्प्रेड. कुठला आहे? थर्ड स्टेज कॅन्सर आहे.
कॅन्सर अफेक्ट्स मोर सराउंडिंग टिश्यू. आणखी लांब लांबचे जे आहेत टिश्यू आहेत जवळपासचे, एकदम लांबले डिस्टंट नव्हे, आसपासचे जे काही टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये तो झाला लागेल. मास मे हॅव ग्रोन इन साईज, आणखी त्याचा साईज वाढायला लागला. अँड स्प्रेड टू द डिस्टंट लिम्फ नोड्स अवे फ्रॉम दी टिश्यूज. म्हणजे जे काही आसपासचे जे काही लिम्फ नोड आहे त्याच्यामध्ये त्याची एंट्री व्हायला लागली का परत दुसऱ्या ठिकाणी जायचं. ओके. आणि नेक्स्ट स्टेज आहे दी लास्ट स्टेज, ज्याला आपण म्हणतो 4th स्टेज कॅन्सर म्हणतो, दॅट इज डिस्टंट स्प्रेड. म्हणजे बॉडीच्या एका ठिकाणाहून तो दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड कम्प्लीट झालेला. ते प्रायमरी ट्युमर एका ठिकाणी होता, तो ब्लड वेसल मधून तिथून सेल्स आहेत डिटॅच झाल्या, लिम्फ नोड्स मध्ये गेल्या किंवा ब्लड मध्ये गेल्या आणि तिथून त्या बॉडीच्या दुसऱ्या पार्ट मध्ये गेले आणि तिथं परत ट्युमर फॉर्म झाला. ह्या टाईपच्या कॅन्सरला तुम्ही काय म्हणताय? मेटास्टेसाइज कॅन्सर किंवा 4th स्टेज कॅन्सर, किंवा त्याला तुम्ही काय म्हणताय? डिस्टंट स्प्रेड. ओके. ही मेटास्टेसिस तुम्हाला 3rd आणि 4th स्टेज मध्ये दिसायला लागते. ओके. इट इज कॉल्ड एज डिस्टंट कॅन्सर. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे कोलॉन कॅन्सरचं. कोलॉन माहिती आहे सगळ्यांना, आपल्या बॉडीमध्ये इंटेस्टाईनचा जो लास्ट पोर्शन आहे त्याला तुम्ही काय म्हणताय? इथं कोलॉन म्हणताय. त्याचा कॅन्सर आहे त्याच्यामध्ये. इथे दिसतं बघा, स्टेज 1 मध्ये एकदम लहान साईज आहे, स्टेज 2 मध्ये थोडासा मोठा साईज झालाय आणि स्टेज 3 मध्ये साईज वाढलाय, आसपासच्या टिश्यू मध्ये सुद्धा गेला आणि इथं ब्लड कॅपिलरीज वगैरे दिसतात बघा तुम्हाला फॉर्म व्हायला लागले. अँजिओजेनेसिस पण इथं स्टार्ट झाला. ओके. हे कोलॉन कॅन्सरचं एक्झाम्पल. त्याच्यामध्ये तुम्हाला परत कोलॉन कॅन्सर मध्ये दिसेल बघा स्टेज 0, 1, 2, 3 अँड 4. साईज बघा, साईज वाढायला लागलाय आणि त्याचं नेटवर्किंग पण वाढायला लागले. नेटवर्किंग म्हणजे काय? ब्लड वेसल्स यायला लागलेत, लिम्फ नोड्स आहेत तिथं आणि तिथून तो त्या ब्लड सेल्स मधून किंवा ब्लड मधून त्या कॅन्सर सेल्स दुसऱ्या ठिकाणी जायला लागले. दॅट इज स्प्रेड टू दी अदर ऑर्गन. ओके. आता बघणार आहे आपण ऍक्च्युअल कॉजेस काय. त्याला पर्टिक्युलर काय एक कॉज आहे का, एक रिझन आहे का की ज्याच्यामुळे कॅन्सर होतो? तो नाही. असं आपण आजपर्यंत तरी आढळलेलं नाहीये की ह्याच्यामुळेच होतो. आपण अंदाजे सांगू शकतो की ही पॉसिबिलिटी आहे, याच्यामुळे होऊ शकतो, पण त्याच्यामुळेच झाला असं आपण नाही सांगू शकत. मग ते कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटी आहे की ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो? कुठल्या आहेत? तर ओबेसिटी, लठ्ठपणा त्याला तुम्ही म्हणता. सेडेंटरी लाईफस्टाईल, एकदम बसूनच असतात, कुठं हालत नाहीत, कुठं फिरत नाहीत. क्रोनिक इन्फ्लामेशन, त्यानंतर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस बॉडीमध्ये वाढायला लागतो. फार्मास्युटिकल ड्रग्स, एकेकांना सवय असते नुसते औषधच खायची, मग ते कशाचा पण आजार असू दे आणि कुठला पण असू दे, सेल्फ मेडिकेशन एक जण करतात, त्याच्यामुळे पण होऊ शकतं. टॉक्सिसिटी अँड ऍसिडिटी, वेगवेगळे टॉक्सिक केमिकल्स म्हणजे जाणतेपणी किंवा अजाणतेपणी जर तुमच्या बॉडीमध्ये केले तर त्याच्यामुळे सुद्धा बॉडीने टॉक्सिसिटी होऊ शकते आणि त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा इंडस्ट्रीमधून बाहेर पडलेले वेगवेगळे टॉक्सिन्स असतात, त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, लोकांना चेष्टा वाटते पण ह्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. ओके. स्ट्रेस आहे, आता सगळ्यांना माहिती आहे की धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस तर सगळ्यांनाच आहे, पण स्ट्रेस इज ऑल्सो वन ऑफ द रिझन फॉर द कॅन्सर. तर तुमचा स्ट्रेस तुम्हाला जर सांभाळता नाही आला, जर स्ट्रेस तुमचा जास्त झाला, डिप्रेशन मध्ये माणूस जायला लागला, इन्सोमनिया म्हणजे झोप नाहीये प्रॉपर, त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे वन ऑफ द रिझन आहेत हे सगळे. जेनेटिक्स, फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल, आधी कुणाला तरी झाला होता कॅन्सर, त्याच्यामुळे सुद्धा चान्सेस असू शकतात की नेक्स्ट येणाऱ्या जनरेशन मध्ये कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे, म्हणजे जे तुम्ही खाता, तुमचा डाएट हेल्दी आहे का? तर आता अलीकडच्या काळात मोस्टली डाएट हेल्दी आहे का हे क्वेश्चन मार्कच आहे, कारण पूर्वी जे लोक खात होते त्यांचं भाकरी भात हे जरी जेवण असलं तर ते देशी मानाचं होतं, हायब्रिड नव्हतं. आता आपण जे काही खातो किती हेल्दी म्हटलं तर दॅट इज इन दी फॉर्म ऑफ हायब्रिड होतं, त्यामुळे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण कमी झाली. त्यामुळे हे पण वन ऑफ द रिझन आहे. पुअर डाएट ज्याला आपण म्हणतो, विकर इम्युनिटी तुमची कमी झाली, किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल, बसूनच आहे, काही एक्सरसाइज नाही, काय नाही, टाईप 2 डायबिटीस, हे सगळे वेगवेगळे रिझन्स आहेत. याच्यामुळे कुठल्याही एकामुळे किंवा मल्टिपल रिझन्समुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण टोबॅकोचं पर्सेंटेज किती आहे, टोबॅकोमुळे कॅन्सर होण्याचा पर्सेंटेज सगळ्यात जास्त आहे. तंबाखू, ओरल कॅन्सर त्याच्यामुळे होऊ शकतो. किती 33% चान्सेस आहेत टोबॅको जर कन्झम्पशन तुम्ही केलं तर. त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे की आपण जे काही खाता किंवा जे काही पिता त्याच्यावरच सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळे आपण काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठं फिरलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. एक्सेस वेट ओबेसिटी 20% आहे, बाकी सगळे डाएट असेल
किंवा व्हायरसमुळे असेल किंवा हेरिडिटी रिझन्स असतील ते सगळे त्याच्या खालोखाल त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे याच्यामध्ये कुठले कुठले रिझन्स मी मगाशी सांगितले कॉजेसमध्ये. तर केमिकल कार्सिनोजेन. कार्सिनोजेन म्हणजे काय? असे सबस्टन्स किंवा असे पदार्थ ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो त्याला तुम्ही काय म्हणताय? कार्सिनोजेन म्हणता. म्हणजे कुठले कुठले आहेत? केमिकल्स आहेत वेगवेगळे. मग त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल म्हणजे इंडस्ट्रीमधून आलेले असतील, आर्सेनिक आहे, अस्बेस्टॉस आहे, बेन्झिन आहे, कॅडमियम आहे, वेगवेगळे केमिकल्स आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळे फंगस असतात. ऍस्परजिलस फ्लॅवस नावाचं एक फंगस आहे, बुरशी आहे, त्याच्यामधून अफ्लाटॉक्सिन बी नावाचे एक केमिकल प्रोड्यूस करतात, त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर वेगवेगळे थेरॅप्युटिक ड्रग्ज आहेत, जसं की डायथिल स्टायरेस्टरॉल आहे. त्यानंतर तुमचे डेली लाईफस्टाईलमध्ये तुम्ही स्मोकिंग वगैरे करत असाल, सिगारेट स्मोकिंग वगैरे, तर त्याच्यामध्ये बेन्झोपायरिन असते, त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. टोबॅको कन्झम्पशन आहे, अल्कोहोल आहे, ओबेसिटी आहे, हे सगळे रिझन्स आहेत त्याच्यामध्ये. फक्त एक ॲनिमेटेड इथं डायग्राम आहे. जर तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये ही एकच सिगारेट आहे, पण ती कशापासून बनलेली आहे तर तुम्हाला वेगवेगळे केमिकल्स दिसतील त्याच्यामध्ये. टोल्यून आहे, निकोटीन आहे, अमोनिया आहे, आर्सेनिक आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, मिथेन आहे, ॲसिटिक ऍसिड आहे, ब्युटेन आहे, कॅडमियम आहे. म्हणजे एवढे सगळे घातक पदार्थ त्या एका सिगरेटमध्ये आहेत. आणि तुम्ही ही एक सिगरेट फक्त एक तेवढ्यापुरत्या आनंदासाठी जर ओढली तर तुम्ही किती केमिकल्स, किती कार्सिनोजेन्स तुमच्या बॉडीमध्ये घेताय ह्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. ओके. नेक्स्ट इज रेडिएशन. वेगवेगळे युव्ही रेडिएशन्स असतात, एक्सरे रेडिएशन्स असतात, त्याच्यामुळे सुद्धा आपले DNA जो आहे तो डिफॉर्म व्हायला लागतो, त्याचं ऍक्च्युअल फॉर्मेशन डिस्टर्ब होतं, त्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. वेगवेगळे व्हायरसेस आहेत, त्याच्यामध्ये HPV व्हायरस असेल किंवा इप्स्टीन बार व्हायरस असेल, त्या व्हायरसमुळे सुद्धा तुमचा DNAचं जे काही नॉर्मल स्ट्रक्चर आहे ते चेंज होऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतं. नेक्स्ट आहे याच्यामध्ये हेरिडिटरी, म्हणजे वारसा हक्कानं जे तुम्हाला जीन्स मिळत असतात, जसं वारसा हक्कानं तुम्हाला संपत्ती मिळते तसं वारसा हक्कानं तुम्हाला जीन्स पण मिळत असतात. सायन्सच्या मुलांना माहिती आहे. हे जे जीन्स असतात ते जर डिफेक्टेड असतील तरी सुद्धा तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. डिफेक्टेड म्हणजे काय? तुमच्या आधीच्या पूर्वजांना जर एखाद्याला कॅन्सर वगैरे होऊन गेला असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री असेल तरी सुद्धा चान्सेस असतात की येणाऱ्या जनरेशनमध्ये कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यामध्ये वेल नोन एक्झाम्पल कुठलं आहे? ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हॅरियन कॅन्सर. तर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये आहे तर तुम्ही काळजी आधीच घेतली पाहिजे, तो होऊ नये म्हणून. ओके. वेगवेगळे याच्यामध्ये कॅन्सरचे हे एक्झाम्पल्स आहेत, सिंड्रोम्स आहेत. ब्लूम सिंड्रोम आहे, फॅन्कोनी अॅनिमिया आहे, त्यानंतर वेर्नर सिंड्रोम आहे, हे सगळे वेगवेगळे सिंड्रोम्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे सायन्स अँड सिम्पटम. ओळखणार कसं की तुम्हाला कॅन्सर झाला? तर अर्ली डिटेक्शन इज, तसं बघितलं तर आपण आपल्या बॉडीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस व्हायला लागलेत का. कारण कुठलीही गोष्ट आपली बॉडी डिरेक्टली रिॲक्ट होत नाही. आपली बॉडी आधी सांगत असते आपल्याला की बाबा काहीतरी बरोबर नाही आहे. तुम्हाला ताप येतो म्हणजे काय? बॉडीमध्ये कोणतरी दुसरं आलंय, त्याला किल करण्यासाठी तुमची बॉडी टेम्परेचर वाढवते, दॅट इज टेम्परेचर. ताप आला म्हणतात नाही, तसं बॉडी आपल्याला सायन्स देत असते, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर नाही लक्ष दिलं तर ती स्टेज परत वाढत जाते. मग कुठले कुठले सायन्स आहे त्याच्यामध्ये? तर अनइंटेन्शनल वेट लॉस, एकदम सडन वजन कमी झालं, फिवर, ताप आला, एक्सेसिव्ह फटीग, कंटिन्युअस फटीग आहे तुम्हाला, किंवा चेंजेस टू दी स्किन, तुमच्या बॉडीच्या स्किनमध्ये चेंजेस काहीतरी दिसायला लागले, वेगवेगळे पॅचेस दिसायला लागले, तर तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही कशामुळे होते. ह्याच्यामध्ये दुर्लक्ष करायचं अजिबात नाही. लोकल सिम्पटम्स आहेत, म्हणजे पर्टिक्युलर लंग कॅन्सर म्हणत असाल तर सारखा खोकला यायला लागतो, निमोनियाचे रिझन सारखे दिसायला लागतात, तर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की काहीतरी आपल्या लंगमध्ये बिघाड झालाय, आपण परत त्याच्यामध्ये डायग्नोसिस केलं पाहिजे. इसोफेजियल कॅन्सर म्हणजे तुमचं जे काही इसोफेगस आहे, ओके, त्याला तुम्ही काय म्हणता इथं? इसोफेगस म्हणजे तोंडातून जे काही अन्न खातात ते इसोफेगस मधून स्टमक मध्ये जाते, अन्ननलिका म्हणतात तुम्ही. तर तुम्हाला सहसा जेवताना डिफिकल्टी येत असेल किंवा जे काही खातात ते गिळलं जात असेल व्यवस्थित, तरी सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कोलोरेक्टल कॅन्सर, ब्लॉकेजेस इन बोवेल म्हणजे काय? तुमच्या इंटेस्टाईन मध्ये जो काही तुमचा इंटेस्टिनल रिजन आहे, पोर्शन आहे, डायमीटर आहे, तो कुठेतरी कमी जास्त झालेला दिसतो तुम्हाला, जे काही तुम्ही खाता ते प्रॉपर पुढे पास होत नाहीये. ब्रेस्ट कॅन्सर, ऑब्झर्वेबल लंग्स म्हणजे गाठी किंवा गुठळ्या तयार व्हायला, ते पण तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे. तसं काय असेल तर लगेच त्याची तुम्ही चाचणी केली पाहिजे. मेटास्टेसिस, जसं मी आता सांगितलं, लिम्फॅटिक स्प्रेड ऑर स्प्रेड वाया ब्लड मधून किंवा लिम्फॅटिक सिस्टीम मधून ज्या काही कॅन्सर सेल आहेत त्या बॉडीच्या दुसऱ्या पार्टमध्ये झाल्या. सर हे वेगवेगळे सिम्पटम्स आहेत, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष
केलं नाही पाहिजे. ऍक्च्युअली त्याच्याकडे लक्ष देऊन जे काय असेल ते डायग्नोसिस प्रॉपर केलं पाहिजे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत ते करू शकताय किंवा डायग्नोसिस कसं करणार याच्यामध्ये. तर अपीअरन्स ऑफ सायन्स अँड सिम्पटम्स ऑर थ्रू दी स्क्रीनिंग. सायन्स अँड सिम्पटम जे काही लक्षण आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर एक्झामिनेशन ऑफ टिश्यू सॅम्पल. एखादा टिश्यू असेल तुमचा लंगचा असेल किंवा लिव्हरचा असेल किंवा किडनीचा असेल, त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये जर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम वाटला तर तो टिश्यू तिथली बायोप्सी केली जाते. बायोप्सी म्हणजे काय, थोडासा टिश्यूचा पोर्शन काढला जातो आणि त्याचं एक्झामिनेशन केलं जातं की ऍक्च्युअल काय झालंय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये परत बायोप्सी म्हणजे हिस्टोलॉजी केली जाते, टिश्यू स्टेनिंग केलं जातं, हिस्टोकेमिस्ट्री आहे, सायटोकेमिस्ट्री आहे, ते केले जातात टेस्ट त्याच्यामध्ये. मेडिकल टेस्ट आहेत वेगवेगळ्या, कुठल्या ब्लड टेस्ट आहेत, एक्सरे, सिटी स्कॅन, एंडोस्कोपी, म्हणजे कुठल्या बॉडी पार्टला झाला त्याच्यावर डिपेंड असणार आहे की तुमची कुठली टेस्ट केली जाईल त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट इज ट्युमर मार्कर. वेगवेगळे मार्कर्स असतात ते ह्याच्यामध्ये टेस्ट केले जातात. कुठले कुठले आहेत तर अल्फा फिटोप्रोटीन AFP टेस्ट आहे, CE आहे, हे वेगवेगळे ट्युमर मार्कर्स आहेत. त्याच्यामध्ये चेक केले जातात की ते मार्कर काय करतात, त्या पर्टिक्युलर ट्युमर जर असेल तर जाऊन बाइंड होतं, त्यामुळे तुम्हाला कळतं की ऍक्च्युअली तर कुठेतरी ट्युमर आहे. ओके, फ्लो सायटोमेट्री आहे, DNA मायक्रो आरे आहे, इनसिटू हायब्रिडायझेशन आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, या सगळ्या ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की ऍक्च्युअली तुम्हाला कॅन्सर झालाय की नाही झालं. ओके, तर ट्रीटमेंट झालेलाच आहे, आता ट्रीटमेंट कशी घेणार याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड आहेत. फर्स्ट वन इज सर्जरी, सेकंड वन इज रेडिएशन थेरपी, थर्ड वन इज किमोथेरपी, नेक्स्ट हार्मोन थेरपी अँड नेक्स्ट टार्गेटेड ड्रग्स. आता सर्जरी म्हणजे काय, थोडस तुम्हाला गाठ दिसतीये ती आणि थोडी शंकेखोर वाटते की काहीतरी होऊ शकतं, तर सर्जरीनं काढली जाऊ शकते. त्याच्या पुढची स्टेप आहे किमोथेरपी. किमोथेरपी नॉन टार्गेटेड आहे. याच्यामध्ये कुठले कुठले ड्रग्स वापर, किमो केमिकल्स वापरून थेरपी केली जाते. याच्यामध्ये केमिकल्स कुठले असू शकतात तर डिनोव्हो प्युरिन न्यूक्लियोटाइड इनहिबिटर्स असतात, डीएनएचं फर्दर रेप्लिकेशन होऊ न देणारे असतात. सायटोकायनेसिस मायटोसिस इनहिबिटर असतात, रेप्लिकेशन इनहिबिटर्स असतात, हे काय करतात, डीएनएचं रेप्लिकेशन होऊ देत नाही, त्यामुळे सेल पुढं परत मल्टिप्लाय होणार नाही. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं की जे चांगल्या सेल्स आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये डॅमेज होऊ शकतात. ओके, नेक्स्ट आहे थेरपी रेडिओथेरपी. वेगवेगळे रेडिएशन्स वापरून थेरपी केली जाते. कुठले कुठले आहेत, एक्सरेज आहेत, ते काय करतात, डॅमेज DNA ऑफ कॅन्सरस टिश्यू, पर्टिक्युलर त्या एरियामध्येच ते रेडिएशन तिथं फोकस केले जातात, त्यामुळे तिथल्या जे काही कॅन्सरस सेल्स आहेत तिथले DNA डॅमेज केले जातात, दॅट इज रेडिओथेरपी. नेक्स्ट आहे टार्गेटेड थेरपी. टार्गेटेड थेरपीमध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीज तुम्ही वापरू शकता किंवा वेगवेगळे अँजिओजेनेसिस इनहिबिटर. जसं बघितलं प्रॉपर्टी कुठली आहे, अँजिओजेनेसिस, मग ती होऊ न द्यायची असेल तर वेगवेगळे अँजिओजेनेसिस इनहिबिटर्स वापरले जातात. त्यांना सप्लायच नाही मिळाला ब्लडचा, त्यांना प्रॉपर ऑक्सिजन न्यूट्रिएंट नाही मिळाला तर त्या ग्रो होतील का, नाही त्याच्यामध्ये, त्यामुळं तसे इनहिबिटर्स वापरले जातात त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे इम्युनोथेरपी. वेगवेगळे स्टिम्युलेटिंग किंवा हेल्पिंग इम्युन सिस्टीम मध्ये अँटीबॉडी वापरले जातात त्याच्यामध्ये. लेसर थेरपी आहे. त्यानंतर स्टेम सेल ट्रान्सप्लांट आहे. जर ब्लड कॅन्सर वगैरे असेल तर ह्याच्यामध्ये कॉर्ड ब्लड ट्रान्सप्लांट आहे किंवा यूज ऑफ पेरिफेरल ब्लड और बोन मॅरो आहे, ते वापरले जातात त्याच्यामध्ये. किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन असेल, ब्लड डोनेशन असेल, ब्लड जे काय आहे ते प्युरिफाय केलं जातं किंवा दुसऱ्याचं ब्लड त्यांना दिलं जातं त्याच्यामध्ये. हायपरथर्मी हिट वापरली जाते का, कॅन्सर सेल्सना किल करा. हार्मोन थेरपी. हार्मोन थेरपी पर्टिक्युलरली कुठं वापरली जाते तर वेगवेगळे जे प्रोस्टेट कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर आहे, तर दिस ब्रेस्ट कॅन्सर दॅट यूज हॉर्मोन्स टू ग्रो. जे ब्रेस्ट कॅन्सर्स मधले जे काही ट्युमर्स आहेत ते त्यांना हॉर्मोन लागतं ग्रो व्हायला, मग ते हॉर्मोन आपण कट ऑफ केलं पाहिजे ना, त्यांना हार्मोन ग्रो व्हायला लागतं म्हणजे आपण त्यांना हॉर्मोन दिलं नाही पाहिजे. इट युजेस मेडिसिन्स टू ब्लॉक दी और लोअर दी अमाऊंट ऑफ हार्मोन. म्हणजे असे मेडिसिन्स वापरले जातात की ज्याच्यामुळे हार्मोनची लेवल कमी होईल किंवा हार्मोन सिक्रेट होणार नाही किंवा सिक्रेट झाले तर त्यांना ब्लॉक केलं जाईल. हे पर्टिक्युलरली हार्मोन थेरपी कुठे वापरली जाते, ब्रेस्ट कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सर मध्ये वापरली जाते. ओके, सो हे आतापर्यंत आपण काय बघितलं, त्याचे कॉजेस बघितले, सिम्पटम्स बघितले, ट्रीटमेंट्स बघितले. जसं की सरांनी सुरुवातीला सांगितलं, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. मग झाल्यानंतर जर एवढ्या सगळ्या गोष्टी असतील तर आपण प्रिव्हेन्शन घेतलेली कधी पण चांगली. मग प्रिव्हेन्शन मेजर्स मध्ये काय काय येतात तर अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चने सांगितलेलं आहे, दे आर रेकमेंडेड
10 points रिगार्डिंग दी कॅन्सर प्रिव्हेन्शन. कुठले कुठले आहेत? मेंटेन अ हेल्दी वेट. तुमचा जो काही बॉडी मास इंडेक्स आहे तो तुम्ही मेंटेन केला पाहिजे. नेक्स्ट इज मूव मोर. फिजिकल एक्सरसाइज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज ईट वेल. नुसतं ईट म्हटलेलं नाहीये, दॅट इज ईट वेल. जे काही खाता इट शुड बी हेल्दी. हेल्दी डाएट तुम्ही फॉलो केला पाहिजे. नेक्स्ट इज एन्जॉय अ प्लांट बेस्ड डाएट. प्लांट बेस्ड डाएट तुम्ही फॉलो केला पाहिजे. नेक्स्ट इज ईट लेस सॉल्ट. मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे. कट डाऊन अल्कोहोल. अल्कोहोलचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी केलं पाहिजे असं म्हणणार नाही मी, पूर्ण बंदच केलं पाहिजे. स्मोकिंग शुड ऑल्सो बी इनहिबिटेड. ओके. नेक्स्ट इज रिड्यूस रेड मीट अँड अवॉइड प्रोसेस्ड मीट. जे काही प्रोसेस अन्न आहे, पॅक्ड बन डब्यामध्ये जे काही तुम्हाला मिळतं त्या गोष्टी तुम्ही कमी खाल्ल्या पाहिजे. जे काही जेवढं काही फ्रेश खाता येईल तेवढं तुम्ही खाल्लं पाहिजे. नेक्स्ट इज फॉर कॅन्सर प्रिव्हेन्शन डोंट यूज सप्लिमेंट्स. होऊ नये म्हणून भरमसाठ गोळ्या नाही खायच्या. जे काही तुम्ही ड्रग्स वगैरे घेता, कन्झ्युम करतात ते सप्लिमेंट जास्त यूज नाही केले पाहिजे. जसं सांगितलं मी, सेल्फ मेडिकेशन, कुठली पण काही पण झालं तर स्वतः औषध घ्यायचं, ते सगळं तुम्ही स्टॉप केलं पाहिजे. नेक्स्ट इज इफ यू कॅन ब्रेस्ट फीड युअर बेबी. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं रिझन पण हे आहे की ज्या काही आई असतात त्यांनी त्यांच्या मुलांना ब्रेस्ट फिडिंग केलं पाहिजे. जर नाही केलं तर जे काही मिल्क सिक्रेशन आहे ते तिथं तसंच राहून तिथं गाठी तयार होतात आणि त्याच्यामुळे परत ब्रेस्ट कॅन्सरला तिथं वाव मिळतो. सो ब्रेस्ट फिडिंग इज वन ऑफ दी प्रिव्हेन्शन टू अवॉइड दी ब्रेस्ट कॅन्सर. नेक्स्ट इज आफ्टर ट्रीटमेंट कॅन्सर सर्वायव्हर्स शुड फॉलो दी कॅन्सर प्रिव्हेन्शन रेकमेंडेशन. म्हणजे एकदा डिटेक्ट झालाय, ट्रीटमेंट झाली आहे, रिपोर्ट्स परत नॉर्मल आलेत आणि आता मी काहीही केलं तरी चालतं असं म्हणून परत ह्या सगळ्या गोष्टी खाणं असेल, कसंही वागणं असेल, हे अवॉइड केलं पाहिजे. तुम्ही स्ट्रिक्ट प्रिव्हेन्शन मेजर्स पाळल्याच पाहिजे. ओके. हे इथपर्यंत कळालं सगळ्यांना? येस मॅम, व्हेरी क्लिअरली. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये जर बघितल्या तुम्ही तर ह्या आपण फिजिकली फॉलो करतो. तुमचा डाएट असेल, तुमचं एक्सरसाइज असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील. आणि जरी झाला तर तुमची मेंटल ॲबिलिटी सुद्धा तिथं टेस्टिंगला जातात. जसं मॅडमनी सांगितलं मगाशी की सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्याला कॅन्सर झाला म्हटलं माणूस तिथंच निम्मा गार होतो. तर तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा सुद्धा गरजेचा आहे की जर झालाय तर मी ह्याच्यावर लढू शकते किंवा मला ह्याला आता तोंड द्यायचं. तर ती सुद्धा तुमची पॉझिटिव्ह ॲबिलिटी तुमच्याकडे पाहिजे, तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे तुमचे फिजिकली तुम्ही अनफिट आहे पण तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहे, तुम्ही कशालाही तोंड देऊ शकता. त्यामुळे हा सुद्धा एक मेजर पॉईंट आहे. हा कुठेही तुम्हाला असं बघायला मिळणार नाही. मॅडमनी सुद्धा सांगितलं की तुमचा ॲटिट्यूड कसा आहे एखादा डिसीज झाल्यानंतर तो सुद्धा खूप मॅटर करतो की तुम्ही जे खाता ते तुमच्या बॉडीला कितपर्यंत लागणार आहे किंवा जे काही मेडिकेशन्स घेतात ते कितपत तुमच्या बॉडीला लागू होतील हे सुद्धा कळणार आहे. कशावरून? तुमच्या मेंटल ॲबिलिटीवरून. त्यामुळे जरी झाला तरी तुम्ही स्वतः स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. आणि होऊ नये याच्यासाठी सुद्धा हा सगळा डाएट असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या तुम्ही फॉलो करू शकता. ओके. मला वाटतंय अगदी सोप्या शब्दात मी सांगितलेलं आहे. तरी आणि कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता तुम्ही. येस सर. जनरल कॅन्सर बद्दल सांगितलेलं आहे. कुठलाही कॅन्सर आपण डिटेल मध्ये घेतलेलं नाहीये. फक्त एक अवेअरनेस यावा मुलांमध्ये की कॅन्सर बाबा आपण या सगळ्या गोष्टी ऐकतो तर तो नेमका काय आहे, तो कशामुळे होतो, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण कव्हर केलेल्या. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. विद्यार्थी मित्रांनो, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया प्रश्न विचारावेत. मॅडम मला एक प्रश्न विचारायचा होता मॅडम. हा बोला ना सर. हा, पुण्यातल्या एका डॉक्टरांनी ना मॅडम एक आयुर्वेदिक सिगारेट त्यांनी शोधून काढलेली आहे आणि त्यांचा दावा आहे की त्या सिगारेट मध्ये मग सगळे आपल्या शरीराला उपकारक म्हणजे चांगले असेल असे सगळे त्यांनी इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत. उदाहरणार्थ मग लवंग असेल, बेडशोप असेल किंवा असं इन्ग्रेडियंट्स वापरून त्यांनी ती सिगारेट बनवलेली मॅडम. आणि विशेष म्हणजे गव्हर्नमेंटने त्यांना पेटंट पण देऊन टाकलेलं आहे याच्यासाठी. आणि मग ते मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पादन करून अगदी मग सर्वांनी ती प्यावी असं त्यांचं म्हणजे स्वतःच त्यांचं हे आहे. म्हणजे हे खरं आहे का की कितीही प्यायला उलट आपल्या शरीराला त्याचा फायदाच होईल किंवा गव्हर्नमेंटने असं पेटंट देणं मग ते योग्य आहे का? जसं तुम्हीच आता सांगितलं तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे. कारण तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यामध्ये कंपोनंट्स
त्यामुळे मगाशी एक स्लाइड टाकली होती बघा त्याच्यामध्ये. तर जे काही सिगारेट जर तुम्ही बघितली, जनरली तुम्ही बघता, तर त्याच्यामधले हे केमिकल्स वेगळे आहेत, त्याच्यामधले कॉन्स्टिट्यूएंट किंवा घटक हे वेगळे आहेत. ह्या घटकांमुळे कॅन्सर होतो. आणि तिथं जे त्यांनी वापरले ते सगळे आयुर्वेदिक घटक आहेत. ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाही, फक्त नाव बदनाम आहे. इथंही सिगरेट म्हणजे ह्याच्यामध्ये हे घटक असतात आणि ते फक्त लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी सिगरेट ती बनवली. हा विषय आहे. पण तरी फक्त धुराचा वगैरे त्रास त्याच्यामधले होणार. घटक आहेत ते सगळे बेनिफिशियल आहेत असं. ओके ओके. तरी त्या धूर वगैरे आपल्या शरीरात किंवा फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर त्याचा त्रास होईलच ना मॅडम थोडाफार. नाही, धूर ही गोष्ट वेगळी, पण त्याच्यामध्ये कसं आहे की त्यात कुठले कॉन्स्टिट्यूएंट त्यांनी वापरलेत ते प्लांट बेस्ड आहे पहिली गोष्ट. मग त्याच्यावर कितपत परिणाम होतो किंवा त्याच्यावर स्टडी झालाय का हे पण बघायला पाहिजे त्याच्यामध्ये. अगदी अगदी बरोबर. कारण की मग विद्यार्थ्यांना ती क्रेज असते सिगरेट ओढण्याची, मग अगदी त्याचं भरपूरसे विद्यार्थी तीच असं. गोष्ट आहे की लोकांना अट्रॅक्ट करायला, की लोकांच्या अगदी. डोक्यात काय की स्मोकिंग केलं, सिगारेट आपण ओढली की कॅन्सर होतो, हे डोक्यांच्या डोक्यात आहे. पण त्यांनी तीच पॉलिसी वापरून त्यात चांगले घटक बसले, पण ते कितपत लागू होतं कितपत नाही ह्याची पण टेस्टिंग केलं पाहिजे. ओके ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके Thank you, ma'am. ओके Thank you for such a wonderful and nice presentation by giving the detailed, crystal clear and substantial information about cancer, different kinds of cancers and different stages of cancer, and how to take care of as the prevention of cancer. Thank you so much, ma'am, on behalf of the institution, college, and the Department of Zoology. Once again, या ठिकाणी मी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विनोद सोनवणे सर यांना विनंती करतो की या प्रसंगी अध्यक्षीय भाषण करावं. आदरणीय डॉक्टर सोनवणे सर. धन्यवाद सर. येस सर. थँक्यू सर. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ओंदे संस्थेचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान माननीय विजय पाटील साहेब, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर चेतना पाटील मॅडम, झुलॉजी डिपार्टमेंटचे हेड प्राध्यापक विशाल सुतार सर आणि IQC कोऑर्डिनेटर प्राध्यापक भीमराव बनसोडे सर आणि माझे सर्व सहकारी मित्र आणि प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज जागतिक कर्करोग दिन आपल्या महाविद्यालयामध्ये जनजागृती अभियानांतर्गत साजरा होत आहे. मुळातच हा विषय अत्यंत किचकट, समजण्याला अवघड असा विषय आणि या विषयावर जनजागृतीचा कार्यक्रम झुलॉजी डिपार्टमेंटनी त्याचं आयोजन केलं, त्याबद्दल मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे जाधव मॅडम यांनी अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये हा जो विषय आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे. मुळात कॅन्सर किंवा कर्करोग ही जी संकल्पना किंवा आज या आजाराबद्दल माहिती बघितली तर खूप जुन्या काळामध्ये साधारण 30-40 वर्षापूर्वी असं गमतीने म्हटलं जायचं की हा जो रोग आहे हा फक्त हिंदी चित्रपटामधले जे हिरो आहे त्या हिरोंनाच होतो, त्या अभिनेत्यांना होतो, त्या ऍक्टर त्याचे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरला होतो. त्याच्यानंतर साधारण जर बघितलं 5-6 वर्षापासून तर आपण न्यूज पेपरमध्ये किंवा इतर न्यूज माध्यमातून ऐकतो की कर्करोग हा श्रीमंतांचाच रोग आहे. पण असं काय होतंय की तो चित्रपटामध्ये किंवा श्रीमंत लोकांचाच आहे, कारण की त्याविषयी जनजागृतीने त्याविषयी चाचणी घेतल्या जात नाही आणि बऱ्याच लोकांना कॅन्सर झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे ग्रामीण भागामध्ये आणि सामान्यपणे गरीब भारतीय जनतेला ते समजत नाही. पण हा विषय सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागतिक पद्धतीने हे प्रयत्न चालू आहे आणि या प्रयत्नाचा भाग या महाविद्यालयामध्येही
अशा पद्धतीची विक्रमगड सारख्या ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही जनजागृतीची मोहीम पोहोचवण्याचा हा प्रयत्न चालू आहे. आणि मॅडमनी जे सांगितलेले की अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये की प्रथम तुम्ही कॅन्सर सारखा, कर्करोग सारखा आजारच होऊ देऊ नका. त्यासाठी काय केलं पाहिजे, कोणता आहार घेतला पाहिजे, जीवन पद्धती कशी असली पाहिजे, याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचे आजार आपल्याला होणार नाही याची दक्षता कशी घेता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपण सर्वांनी. तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि एकच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी त्या मॅडमनी सांगितलेल्या पद्धतीने किंवा आपल्या नॉलेजच्या पद्धतीने आपण ही जनजागृती मोहीम आणि स्वतः काही गोष्टी आत्मसात आणणे गरजेचे आहे. पण इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तर अशा आजारावर योग्य उपचार योग्य वेळी झाले आणि इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तर पूर्वी असं म्हटलं जात होतं की कॅन्सर झाला म्हणजे त्याचं जीवन संपलं, त्याच्यातनं तो बरा होऊ शकत नाही. पण आज परिस्थिती बदललेली, आज अनेक चांगली उदाहरण आपल्याला पाहायला भेटलेली आणि त्यांची जीवन पद्धती त्यांनी ज्या पद्धतीने नव्याने जीवन सुरू केलं कॅन्सर मुक्त होऊन, तर ते आपल्याला प्रेरणा देणारे आहे. आणि अशाच लोकांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग केली पाहिजे. आपण योगाकडे गेलं पाहिजे. आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर जो जागतिक लेव्हलचा जो प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये असे कार्यक्रम होते, ते कार्यक्रम यशस्वी होणार आहे. मुळात हेतू हाच आहे की या पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण जगामध्ये अशा रोगाविषयी जनजागृती झाली पाहिजे आणि हाच प्रयत्न आपण करतोय. आणि या ठिकाणी कार्यक्रम खूप छान झालेला आहे. जाधव मॅडम तेही मी महाविद्यालयाकडून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप छान माहिती आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि या ठिकाणी जास्त डिटेल मध्ये तर मी बोलू शकत नाही, ते माझं एरिया नाही आहे. पण मॅडमनी जे नॉलेज शेअर केलेले, जे प्रेझेंटेशन केलेले ते नक्कीच खूप छान होतं आणि या कार्यक्रमाचा आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हालाही लाभ होईल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मी माझं जे अध्यक्षीय भाषण आहे ते थांबवतो आणि पुढील सूत्र प्राध्यापक भीमराव बनसोडे सर यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. खरंच मॅडम, जाधव मॅडमनी या ठिकाणी ज्या अगदी सोप्या पद्धतीनं प्रेझेंटेशन दिलेली आहे की बऱ्याच इथं आर्ट्स फॅकल्टीचे विद्यार्थी पण आहेत, प्राध्यापक पण आहेत, पण ते तुम्ही जे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज यूज केलेल्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी समजलेल्या आहेत. मॅडम, अगदी सुरुवात तुमची तशी झाली आणि शेवट तर अतिशय गोड की प्रिव्हेन्शन अतिशय महत्वाचं आहे. हे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय विनोद सोनवणे सर यांनी सांगितलेले आहेत. मॅडम, आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि झुलॉजीच्या डिपार्टमेंटच्या वतीनं तुमचं आभार मानणं, तुमच्या ऋणात राहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणून मी आमच्या SYBSCच्या विद्यार्थी वारंगडे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. स्वामी वारंगडे. धन्यवाद सर. येस, खूप छान, खूप छान. संजीवन ग्रामीण वैद्यकीय व सामाजिक सहायता प्रतिष्ठान संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औंधे प्राणीशास्त्र विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गेस्ट लेक्चर निमित्त मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल कार्यक्रमाच्या आयोजकांचे मी धन्यवाद देतो. असे म्हणतात की पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते, त्याचप्रमाणे चांगल्या माणसांच्या सानिध्यात जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. या उक्तीप्रमाणेच आपल्याला लाभलेले असे उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर विनोद सोनवणे सर यांचा मी प्राणीशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्या तथा रसायनशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर चेतना पाटील मॅडम यांचे सुद्धा मी
आभार मानतो. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत असते व प्रेरणा देत असते. याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचे विशेष प्रमुख वक्ता व्याख्याता म्हणून आपल्याला लाभलेले असे आदरणीय नम्रता जाधव मॅडम यांचे सुद्धा मी प्राणीशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम डिपार्टमेंट तर्फे आयोजित करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले असे प्राध्यापक विशाल सुतार सर यांचे सुद्धा मी प्राणीशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच या ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा मी प्राणीशास्त्र विभागातर्फे आभार मानतो. तसेच ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला व शांतपणे मोलाचे मार्गदर्शन ऐकून घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. व तसेच आयत्या वेळी आमच्या प्राणीशास्त्र विभागाचा कार्यक्रम सादर करण्यासाठी सूत्रसंचालनाचे जे काम पूर्ण पार पाडले असे IQSC कोऑर्डिनेटरचे प्राध्यापक बनसोडे सर यांचे सुद्धा मी आभार मानतो व हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असे जाहीर करतो. धन्यवाद सर. थँक्यू. मला ओव्हर देखील टू इथं- विशाल सर. थँक्यू व्हेरी मच मॅम वन्स अगेन.